भगवान बुद्धाचा धम्म आणि भगवान बुद्धानं दिलेलं तत्व हे काही जणांना पटलं नाही। त्यामुळं भगवान बुद्धाच्या धम्मावर आणि तत्वावर टीका करण्यात आल्या। त्यामुळं भगवान बुद्धावर सुद्धा टीका झालेल्या आहेत। परंतु प्रत्येक वेळेस भगवान बुद्धावर जे काही टीका होत गेली त्या टीकेचं निराकरण किंवा स्पष्टीकरण हे भगवान बुद्ध करत राहिले। त्यामुळं भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तो धम्म दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे। परंतु ज्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या धम्मावर किंवा तत्वावर ज्याप्रमाणे टीका झाल्या त्याचप्रमाणे भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे किंवा जे काही तत्व आहे यांचे चाहते सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि हे याच्या समोर आपल्याला बघायचं आहे। याच्यामध्ये भाग चौथा, भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते। धनंजनी ब्राह्मणाची भक्ती। एक धनंजनी नावाची जी काही एक ब्राह्मणी होती, तर त्या ब्राह्मणीची भगवान बुद्धावरती जी काही असलेली भक्ती हे या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। तथागताचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते। त्यात धनंजनी होती, ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती। तिचा पती तथागतावर तिरस्कार करीत असे, पण धनंजनी ही भगवान बुद्धाची भक्त होती। तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे। भगवान बुद्धाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे काही लोक भगवान बुद्धाचा जे काही टीका करत गेले भगवान बुद्धावर, त्याचप्रमाणे काही उपासक असतील, लोक असतील जे भगवान बुद्धाचा धम्म समजल्याच्या नंतर भगवान बुद्धाला आवडत होते किंवा भगवान बुद्धाला जवळीक करत होते। आणि अशाप्रमाणे एक वेळेस त्या एरियामध्ये असलेली जे काही भारद्वाज जो काही ब्राह्मण होता, तर त्यांची पत्नी धनंजनी नावाची, तर ही धनंजनी भगवान बुद्धाचा जो काही तत्व असेल, जो काही धम्म असेल, तर तो त्या धनंजनीला आवडत असे। परंतु जे काही हा भारद्वाज आहे, तर भारद्वाज हा ब्राह्मण आहे, हा भगवान बुद्धाचा तिरस्कार करत होता। भगवान बुद्धाचे तत्व त्यांना पटत नव्हते। परंतु जे काही पत्नी आहे धनंजनी, हिला मात्र भगवान बुद्धाचं जे काही धम्म आहे ते धम्म आवडलेला होता आणि त्यामुळं त्या धम्माची पायकी होती। एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळुवनातील कलंदकी निवाप विहारात राहत होते। एक वेळेस भगवान बुद्ध जे काही आहे राजगृह जे आहे त्या राजगृहामधल्या वेळुवन जे होतं, एका वेळूचं समजा जे काही वन होतं, तर त्या वनामधील कलंदक निकाय विहारामध्ये राहत होते। त्या ठिकाणी एक कलंदक निवाप नावाचं जे काही विहार त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं होतं, तर त्या विहारामध्ये भगवान बुद्ध राहायला होते। त्यावेळी एका भारद्वाज कुलातील ब्राह्मणाने धनंजनी नावाची ब्राह्मणी पत्नी आपल्या पती समवेत राजगृहात राहत होती। ज्यावेळेस भगवान बुद्ध हे राजगृहामध्ये त्या वेळुवनामध्ये राहत होते बुद्ध विहारामध्ये, त्यावेळेस हा जो काही ब्राह्मण आहे, तर हा ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी म्हणजे आपल्या पत्नी समवेत त्या ठिकाणी राहायचा। तिचा पती तथागताचा तीव्र विरोध होता, पण धनंजनीची मात्र बुद्ध धम्म आणि संघ यावर दृढ श्रद्धा होती। या विरत्नाची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता। जेव्हा जेव्हा ती तसे स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे। म्हणजे भगवान बुद्धाचं जे काही धम्म असेल, जे काही तत्व असेल, हे त्या पत्नीला खूप आवड आहे किंवा तिला पायक झालेली होती ती। परंतु जे काही तिचा नवरा होता, ब्राह्मण होता, तर या ब्राह्मणाला मात्र भगवान बुद्धाचे काही तत्व होते तत्व आवडले नाही। त्यामुळं धनंजनी जी काही पत्नी होती, हे जेव्हा जेव्हा भगवान बुद्धाचे गुण गात होती किंवा धम्म सांगत असे किंवा धम्म त्या ठिकाणी म्हणत असे, तर त्यावेळेस मात्र तिचा पती हा आपल्या कानावर हात ठेवून कान झाकून घेत गेला आणि जे काही आपली पत्नी गौतम बुद्धाबद्दल जे काही सांगत आहे तर ते ऐकून घेत नसे। एकदा त्यांच्याकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास यावयाचे होते, तेव्हा त्याने तिला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर, पण भगवान बुद्धाची स्तुती करून अभ्यागताला दुखू नकोस। अशाप्रमाणे एक वेळेस त्यांच्या घरी हे जे काही ब्राह्मण आहे, तर या ब्राह्मणाच्या घरी पुष्कळ दुसरे काही ब्राह्मण भोजनासाठी येणार होते। म्हणजे त्या ब्राह्मणाला जेवण दान केलेलं होतं, त्याने त्या जेवणासाठी त्याने येणार होते आणि जेवण दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी
या आपल्या पतीने त्या ब्राह्मणानं आपल्या पत्नीला सांगितलं की जे काही आपल्या इथं ब्राह्मण येणार आहेत त्यामुळं त्या ब्राह्मण जे जेवणासाठी येणार आहेत त्या ब्राह्मणाच्या समोर तो भगवान बुद्धाचे जे काही गुण असतील, जे काही तत्व असतील किंवा जे काही धम्म असेल या धम्माचे तू गुणगान त्या ब्राह्मणाच्या समोर करू नको, त्यामुळं ते ब्राह्मण आपल्याला काहीतरी वेगळं समजतील. असले वचन देण्यास धनंजय तयार नव्हती. तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे तुकडे करील अशी धमकी त्याने तिला दिली. ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाकरू स्वातंत्र्य राखून तिने बुद्धस्थ वनाच्या 500 गाथा म्हणाव्यास प्रारंभ करतात त्या ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला. ज्यावेळेस ते ब्राह्मण यांच्या घरी येणार होते त्यावेळेस आपल्या पत्नीला म्हणजे त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला धमकी दिली की ते जे ब्राह्मण आपल्या घरी जेव्हा भोजनास येतील त्यावेळेस भगवान बुद्धाचे जे काही गुणगान आहेत की तू म्हणायला नाही पाहिजेस. आणि समजा कदाचित तू भगवान बुद्धाचे गुणगान जर गायले तर तेव्हा मात्र जेव्हा एखादा आपण केळ एखाद्या चाकून कसं कापतो किंवा एखादं फळ एखाद्या चाकून कसं कापतो त्याप्रमाणे मी तुझे तुकडे तुकडे करल अशी धमकी त्याच्या पत्नीला दिली. आणि त्यानंतर ही जी काही पत्नी होती तर हे पत्नी आपल्या जीवाचीही तमा न बाळगता आपल्या जीवाचीही पर्वा न बाळगता त्या ठिकाणी जे माझं होईल ते होऊ द्या परंतु मी फक्त भगवान बुद्धाचेच गुण गाईल असे म्हणून त्या ठिकाणी तिनं काय केलं, जे काही भगवान बुद्धाच्या गाथा होत्या जे काही तत्वाच्या गाथ्या होत्या तर ते गाथा म्हणायला सुरुवात केली. भोजन पात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनात बसले. अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळोवनामध्ये तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन केले म्हटले. त्या ठिकाणी जे काय ज्याला आमंत्रित केलेलं होतं ब्राह्मणाला ते ब्राह्मण त्यांच्या इथे जेवणासाठी आले. जेवणासाठी आल्याच्या नंतर ते जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर या दोघांनी जे काही ब्राह्मण आहे आणि त्यांची पत्नी आहे या दोघांनी त्यांना जेवायला वाढलं. आणि ज्याप्रमाणे आपण बघा लग्नात वगैरे समजा म्हणतो जेव्हा जेवणास वाढलं म्हणजे जेवणासाठी वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही गाथा म्हणतात, श्लोक म्हणतात. आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही आता पण पहिलं खूप म्हणत गेले. तर तसे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे श्लोक म्हणतात किंवा ज्याप्रमाणे आपण अगरबत्ती फिरवतो त्याप्रमाणे या ब्राह्मणाच्या पत्नीनं काय केलं, जसं जेवायला वाढलं सुरुवात करायच्या अगोदर तिथं गाथा म्हणायला सुरुवात केल्या. मग गाथा म्हणायला सुरुवात केल्यानंतर गाथा काय म्हणल्या, त्रिरत्न वंदना तिने म्हणली. भगवान बुद्धाची पूजा त्या ठिकाणी करण्यासाठी जे काही बुद्धाचं पूजन आहे ती गाथा त्या ठिकाणी म्हणली. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकीच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुंकून टाकून ते चालले गेले आणि मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची खरडपट्टी काढली. या ब्राह्मणीनं त्या पत्नीनं जसंही ते गाथा म्हणली भगवान बुद्धाचे जे काही गुणगान सुरू केले त्यानंतर या ब्राह्मणाला वाटलं की आता आमचा बाट झालेला आहे आणि आम्हाला जेवायला बोलवलं आणि तुम्ही गुणगान त्याचे गाता, तुम्ही त्यांचे गुणगान गायल्यामुळं सर्व काही येतं आता बाट तयार झालेला आहे आणि आम्हाला तुम्ही बाटवलेलं आहे असे म्हणून सर्वच्या सर्व ब्राह्मण काही जणांना जेवायला सुरुवात केली नव्हती. ते तसेच त्याने पात्र जे असतील जे काही ताटा असतील ते ताट सोडले. पुन्हा पुन्हा एक एक घास जे आपल्या तोंडामध्ये घेतला होता ते तोंडामध्ये घेतलेला घास सुद्धा त्यांनी बाहेर फेकून दिला. आणि तू भगवान बुद्धाचं गुणगान गायत आहेस, त्रिरत्न वंदना म्हणत आहेस तर तू हा जो काही धम्म आहे आपला तो बाटवलेला आहे आणि अशा बाटवलेल्या घरामध्ये आम्ही राहणार नाही आणि बाटवलेल्याच्या हाताचं आम्ही काही खाणार नाही. म्हणून ते सर्व ब्राह्मण त्या ठिकाणी उठले. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे सत्वन केले आणि बुद्धाला वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो असे म्हटले. म्हणजे ज्याप्रमाणे जे काही इतर ब्राह्मण होते त्या ब्राह्मणाला जेवण दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्रिरत्न वंदना म्हणली. त्याचप्रमाणे जेव्हा तिचा पती सुद्धा त्या ठिकाणी जेवायला बसला तर ती पती सुद्धा जेवायला बसलेले असल्याच्या नंतर तिने दोन्ही हात जोडले आणि तथागताचे गुणगान गायले आणि त्रिरत्न वंदना त्या ठिकाणी म्हणली. तिने असे सत्वन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला व तो म्हणाला, चांडाळणी प्रत्येक वेळी या बोडक्या बैरागाड्याची स्तुती गात असतेस. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवितो. त्यानंतर या ब्राह्मणाला खूप राग आला की एक तर ते ब्राह्मण बी बिना जेवण्याचे गेले आणि मी बी जेवायला बसलो. मी जेवायला बसल्याच्या नंतर तुम्ही तू त्रिरत्न वंदना म्हणतोस
त्याच्यामुळं तिला खूप पतीला ब्राह्मणाला खूप राग आला आणि राग आल्याच्या नंतर रागाच्या भरात त्यानं आपल्या पत्नीला शिवा देणं चालू केलं आणि शिवा देत देत काय म्हणते की तुझा जे काही गुरु आहे, जे भगवान आहे, जे भगवान बुद्ध आहेत, तर त्यांना मी जाऊन आता चांगला धडा शिकवतो असं म्हणून ते त्या ठिकाणी निघले. धनंजय म्हणाली, हे ब्राह्मणा, सदैव समार सब्रह्म अशा या लोकात त्या अरहत सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रवण ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरी सुद्धा हे ब्राह्मणा, तू त्यांच्याकडे जा म्हणजे तुला समजेल. आता भगवान बुद्धाची जे काही महत्व होती, जे काही भगवान बुद्धाचे तत्व होते, जे काही भगवान बुद्धाचा धम्म होता, तर या धम्मामुळं सर्व जग सुधारायला लागलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे या ब्राह्मणाची पत्नी सुद्धा, तिला पूर्ण धम्म भगवान बुद्धाचा समजलेला होता आणि ती या गोष्टीची ज्ञात होती, म्हणजे जाणीव होती त्या गोष्टी, एखाद्या त्या गोष्टीची, की जो जो व्यक्ती रागानं भगवान बुद्धाकडे जातोय तो भगवान बुद्धाच्या समोर गेल्याच्या नंतर एकदम शांत होऊन घराकडे येतोय किंवा तिथंच राहतोय हे त्या पत्नीला माहित होतं. म्हणून पत्नी काय म्हणते की तुम्ही जे काय ब्राह्मण आहात, एवढे काय तुम्ही रागावलेले आहात, मला सुद्धा तसंच वाटते ज्याप्रमाणे तुम्हाला वाटते. तुम्ही एकदा भगवान बुद्धाला जाऊन भेटा, एकदा भगवान बुद्धाच्या समोर जा तुम्ही आणि भगवान बुद्धाला जाऊन भेटा, म्हणजे त्याच्यानंतर भगवान बुद्ध काय आहेत, अरहंत काय आहेत हे तुम्हाला सुद्धा समजल. तुम्ही आतापर्यंत भगवान बुद्धाला भेटलं नाही, भगवान बुद्धाला बघितलेलं नाही, भगवान बुद्धाकडे तुम्ही गेले नाही, त्यामुळे तुम्हाला भगवान बुद्ध काय आहे, भगवान बुद्धाचा धम्म काय आहे आणि भगवान बुद्धाचा जो काही तत्व आहे ते तत्व काय आहे तुम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकदा जा, अशी पत्नी सुद्धा म्हणते. तेव्हा तो गाजलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागताचा शोध घेण्यास निघाला. त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व कुशलाची पुच्छा करून तो एका बाजूला बसला. त्यानंतर रागामध्ये आपल्या शिव्या वगैरे देतो भगवान बुद्ध जे कुठे आहेत ते शोधत निघाला. आणि जेव्हा भगवान बुद्धाचा पता लागला त्यांना की या ठिकाणी भगवान बुद्ध आहेत, मग त्या ठिकाणी भगवान बुद्धाजवळ गेला. भगवान बुद्धाजवळ गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाला वंदन केलं. रागावलेला जरी असेल तरी भगवान बुद्धाचा चेहरा जेव्हा त्यांच्या डोळ्याच्या समोर आला, जेव्हा त्याच्या निदर्शनामध्ये आला, आपोआप त्याचा प्रत्येकाचा भगवान बुद्धाच्या जवळ जे जे गेलेलं आहे त्यांचं फक्त भगवान बुद्धाचा चेहरा बघूनच सर्व मन प्रसन्न झालेलं आहे. चेहऱ्यावरचा पूर्ण राग उतरून शांतमय चेहरा झालेला असते. आणि अशाच प्रमाणे हा ब्राह्मण सुद्धा जसा भगवान बुद्धाच्या समोर जातो तेव्हा त्याचा राग शांत होतो थोडा आणि तो भगवान बुद्धाला वंदन करतो, त्याच्या समोर असलेल्या आसनावर बसतो आणि बसून भगवंताला खुशालीचा जे काही समाचार आहे तर त्याप्रमाणे विचारतो की बरे आहात का, तब्येत वगैरे चांगली आहे का, अशा प्रमाणे ते भगवान बुद्धाला विचारतात. आणि अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागताला पुढील प्रश्न विचारले, सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी, अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी, गौतमा असे काय आहे की ज्याच्या हत्येने तू सर्वात अधिक समर्थन करतोस, ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस. त्या ठिकाणी हा जो काही ब्राह्मण आहे भगवंताच्या समोर बसला आणि भगवंताला प्रश्न करतोय. काय प्रश्न करतो की सुखी जीवन जगायचं असेल तर या सुखी जीवनासाठी आपण कशाची हत्या केली पाहिजे, म्हणजे कशाचा मर्डर केला पाहिजे, कशाचा जीव घेतला पाहिजे आपण. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना जास्त रडावं लागणार नाही आपल्याला, असं म्हणून आपण कशाची हिंसा करावी, म्हणजे कशाला मारलं पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला लढायचं काम नाही पडलं पाहिजे. आणि असं काही शक्य आहे का की एखाद्याची हत्या केल्याच्या नंतर एखाद्या कोणत्या तरी जीवाची असेल, कोणत्या तरी गोष्टीची असेल, कशाची ना कशाची तरी हत्या केल्याच्या नंतर जे काही माझं जीवन आहे तर हे जीवन अगदी कल्याणकारक होईल असा तो प्रश्न त्या ठिकाणी विचारतो. म्हणजे त्यानं ज्या रागामध्ये गेलेला होता भगवान बुद्धाचा चेहरा बघितल्या त्यांचा जो राग आहे हा शांत झाला आणि जे संसार उपयोगी, संसारामध्ये जे काही आपल्याला कामी येईल किंवा संसारामध्ये राहत असताना आपल्या जीवनाचं कल्याण होईल असे प्रश्न मात्र त्यांनी भगवान बुद्धाला विचारले. आणि त्यावेळेस भगवान बुद्धानं उत्तर दिलं की सुखप्रद जीवासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. म्हणजे आपलं जीवन जर जगायचं असेल आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख नांदवायचं असेल तर त्यावेळेस जे काही आपल्या मनामध्ये क्रोध आहे, जे काही आपल्याला राग आहे, सर्वात पहिलं आपण त्या क्रोधाची हत्या केली पाहिजे.
म्हणजे कोणत्या माणसाची नाही, कोणत्या जीवाची नाही आहे. कशाची हत्या केली पाहिजे? आपल्याला जो राग येतोय त्या रागाची सर्वप्रथम आपण हत्या केली पाहिजे. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये रडावं लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हिंसा म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच रडावं लागणार नाही. आणि असं जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्या मनामध्ये जे काही आपल्याला कोणाही बद्दलचा जे काही क्रोध येतो, कोणाच्या बद्दलचा जे काही राग येतो, तर या रागाची जे काही हिंसा आहे ती हिंसा आपण केली पाहिजे. आणि त्यांचे मूळ विषारी आहे, त्यांची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुर्य आहे अशा क्रोधाची श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केलेली आहे. म्हणजे जे काही हिंसा आहे, आपण कोणाची तरी हिंसा करतो किंवा कोणाची तरी हत्या करतो, तर हा हत्या करणं किंवा हिंसा करणं जेव्हा आपल्या मनामध्ये येते तेव्हा आपलं जे काही मन आहे हे सरळ वाट सोडून कोणत्या तरी वाईट मार्गाला लागते. जेव्हा आपल्या मनामध्ये येते हत्या करणं तर दूर राहिलं, परंतु जेव्हा हत्या करण्याच्या संदर्भातच एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये येतो त्यावेळेस आपलं जे मन आहे, जे काही आपले चांगले विचार आहेत हे चांगले विचार सोडून वाईट विचाराला आपला जे काही मन आहे ते मन जाते. आणि त्यामुळं ज्येष्ठ जनांनी अशा प्रकारची हिंसेची प्रशंसा केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही आपल्या जीवनामध्ये जे काही क्रोध आहे तर अशा क्रोधाची जी आपण हिंसा करणार आहोत अशा हिंसेची आपण प्रशंसा केली पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर. म्हणजे आतापासून आपल्या समोरच्या जीवन काळामध्ये जर आपल्याला आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल, आपलं जे जीवन आहे ते कल्याणकारक जर करायचं असेल, तर आजपासूनच आपण आपल्यापाशी असलेल्या रागाचा, जे काही क्रोधाचा असेल त्यांची हिंसा केली पाहिजे, त्यांचं हत्या केली पाहिजे, त्याला आपलं मारून टाकलं पाहिजे, त्याचा जीव घेतला पाहिजे. जे काही आपला राग आहे, जे काही क्रोध आहे याचा आपण जीव घेतला पाहिजे आणि ते आपल्यापाशी जिवंत असता कामा नये. म्हणजे आपलं जीवन हे सुखकारक किंवा कल्याणकारक झालेलं आहे. तथागताच्या या उत्तराचे महत्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला, भगवान खरोखर अद्भुत, खरोखर अद्भुत. अशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे तो प्रगट करावे अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा, तसा नाना प्रकाराने भगवान बुद्धाने आपला सद्धम्म मला सांगितलेला आहे. भगवान मी बुद्ध, धम्म, संघ याचा आश्रय स्वीकारतो. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रवर्जित होण्याचा इच्छा व्यक्त करतो. म्हणजे जो ब्राह्मण भगवंताच्या समोर भगवंताला आता शिवा देतो, त्याची खरडपट्टी काढतो म्हणून रागारागामध्ये भगवंताकडे गेला आणि भगवंताचा फक्त चेहरा बघितला, त्याचा राग खतम झाला. आणि जीवनामध्ये जे काही सत्य आहे त्या सत्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न केले आणि जेव्हा भगवान बुद्धाकडून त्याचं स्पष्टीकरण त्यानं ऐकलं तेव्हा मात्र त्याचं पूर्ण जे मन आहे ते मन पूर्ण त्या ठिकाणी साफ झालं. आणि तो काय म्हणतो की खरोखर आहे भगवान, आश्चर्य आहे, तुम्ही जे काही सांगलेलं आहे ना हे आश्चर्य आहे आणि ही जे काही जीवनाचा सार आहे हे आतापर्यंत मलाच काय या जीवनामध्ये कुणालाच कळालं नाही, परंतु तुम्ही सरळ आणि साध्या शब्दामध्ये आम्हाला समजून सांगितला. आणि खूप हे चांगला धम्म आहे. ज्याप्रमाणे एखादा जो काही डोळे असलेला माणूस सुद्धा एखादा अंधारामध्ये चाचपडत आहे, परंतु अशा डोळे असणाऱ्या चाचपडणाऱ्या माणसाला तुम्ही मात्र एखादी टॉर्च लावून किंवा एखादी मेणबत्ती लावून तुम्ही त्या ठिकाणी त्याला उजेड करून दिला आणि त्याला जे काही इकडच्या तिकडच्या बाजूचे काही दर्शन आहे ते दर्शन घडून आणलं. अशाच प्रकारचं तुम्ही मला सुद्धा दर्शन घडून आणलं. जे काही सत्य आहे, जे काही खरं आहे त्याच्या संदर्भामध्ये मला तुम्ही सांगितलेलं आहे आणि जे काही जीवनाचं सत्य आहे हे आज मला समजलेलं आहे, आज मला उलगलेलं आहे. त्यामुळं मी आजपासून जे काही आपला बुद्ध आहे, जे काही धम्म आहे आणि जे काही संघ आहे तर यांना शरण आलेलं आहे. त्यामुळं मी जे काही जीवन सुखी जीवन आहे किंवा जे काही गृहस्थ जीवन आहे, जे काही घर आहे या घरामधून मी त्याग करतो, मी माझ्या घराचा त्याग करतो, गृह त्याग करतो आणि याच्या पुढे मला प्रवर्जित आपण मला करावं आणि आपल्याला आपल्या धम्माची मला दीक्षा द्यावी असा तो ब्राह्मण त्या ठिकाणी भगवान बुद्धाला म्हणतो. अशा प्रकारे धनंजनीचा केवळ भगवान बुद्धाची भक्त राहिला नाही तर तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धाचं भक्त बनवले. म्हणजे ही जी काही पत्नी होती हे भगवान बुद्धाची भक्त अगोदरच झालेली होती आणि म्हणूनच ती आपल्या पतीला सुद्धा म्हणाली होती की तुम्हाला राग जे आलेला आहे ना तर तुम्ही एकदा फक्त जाऊन भेटा भगवान बुद्धाला. आणि त्याप्रमाणे ते गेला आणि जसं एखादा जो काही
समुद्र आहे पाण्याचा, आणि एखादा चिखलात भरलेला माणूस आहे, चिखलात भरलेला माणूस, पूर्ण लखलख झालेला माणूस, तो जर त्या समुद्रामध्ये उडी टाकल्या पूर्ण गळा त्याच्या अंगावरचा निघून जातो आणि ते एकदम स्वच्छ माणूस होतोय. त्याप्रमाणे हा ब्राह्मण एकदम चिखलाने माखलेला होता आणि तो भगवान बुद्धाच्या धम्माच्या समुद्रामध्ये गेल्या गेल्या एकदम धुवून निघाला आणि तो भगवान बुद्धाचा पाईक झाला. त्याप्रमाणे जे काही पत्नी आहे भगवान बुद्धाची पाईक होती, त्या पत्नीने आपल्या पतीला सुद्धा भगवान बुद्धाचं पाईक बनवलं. याप्रमाणे जे काही विशाखा होती, विशाखाच्या संदर्भात आपण बघितलेलं आहे. तर या विशाखाच्या सुद्धा जे काही दृढ श्रद्धा भगवान बुद्धावर होती आणि हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. अंग देशातील भतीय नगरीत विशाखा जन्मली होती. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते. एकदा सेल ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूसह तथागत भतीय नगरीत गेले आणि विशाखा ही त्या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी 7 वर्षाची होती. एक वेळेस भगवान बुद्ध हे अंग देशातील जे काही भद्य नगरी होती त्या नगरीमध्ये राहत होते. त्या ठिकाणी सगळे जवळपास ब्राह्मण राहायला होते. तर त्या एरियामध्ये भगवान बुद्ध राहायला गेले होते आणि भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे काही हे विशाखा आहे, तर या विशाखेचा आज्या, या विशाखेच्या आज्यानं भगवान बुद्धाला भोजनाचं निमंत्रण दिलं की आपण आपल्या शिष्यासह माझ्या इथं भोजनासाठी यावं. आणि असं निमंत्रण जेव्हा दिलं तेव्हा विशाखाचं वय फक्त 7 वर्ष होतं. म्हणजे छोटी बालिका म्हणजे विशाखा होती. जरी विशाखेचे वय केवळ 7 वर्षाचे होते तरी तिने आपले पितामह मेंढक याचकडे भगवान बुद्धाच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेंढकाने तिला आज्ञा देऊन 500 सहचारणी, 500 दासी आणि 500 रथ सोबत घेऊन बुद्धाच्या दर्शनासाठी तिला पाठवले. ही छोटीशी मुलगी फक्त 7 वर्षाची, परंतु तिचे जे काही पाऊल आहेत हे भगवान बुद्धाच्या दिशेने वाटचाल करायला सुरू झाले. जेव्हा आपल्या आजानं भगवान बुद्धाला आणि त्याच्या शिष्यगणाला त्या ठिकाणी बोलवलं त्यावेळेस ही आपल्या आपल्या आजाला काय म्हणते, मेंढकला बापाला काय म्हणते की मला सुद्धा भगवान बुद्धाला बघायचं आहे. मग तिनं जे काही हा आग्रह धरला तर या आग्रहाला म्हणून त्या ब्राह्मणानं काय केलं, आता तो बलाढ्य ब्राह्मण होता, धनाला वगैरे काय कमी नव्हतं त्याच्याकडं, तर त्याने बरेचसे असे रथ वगैरे तयार केले आणि सैनिकीच्या सोबत दिले आणि जा आणि भगवान बुद्धाला बघून ये असं म्हणलं. आणि त्यानंतर ती जे काही विशाखा आहे ती भगवान बुद्धाला आपल्या सेवकासोबत बघायला निघाली. आपला रथ काही अंतरावर थांबून ती भगवान बुद्धाजवळ पायीच गेली. भगवान बुद्धाने तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली. आणि त्यानंतर ही जे काही विशाखा होती ही विशाखा जिथपर्यंत जमते, जिथपर्यंत रथ जाते तिथपर्यंत रथामधून गेली आणि नंतर पायानं भगवान बुद्धा जवळ गेली. आणि भगवान बुद्धाच्या जवळ गेल्याच्या नंतर जेव्हा भगवान बुद्धानं जो काही भगवान बुद्धाचा धम्म आहे हा धम्म या बालिकेला सांगला, तर या बालिकेला सांगल्या बघा आता भगवान बुद्धाची जी सांगण्याची कृती होती, आता आपल्यासारखं बोलणं नव्हतं भगवान बुद्धाचं, एकदम मयाळू बोलणं, म्हणजे जे कामाचं आहे तेवढंच बोलायचं आणि जेवढं बोललं ते समोरच्याना बरोबर तेवढंच घ्यायचं. अशा प्रकारचं भगवान बुद्धाचं जे काही बोलणं होतं ते बोलणं होतं. म्हणून भगवान बुद्धानं काही धम्माचा उपदेश त्या ठिकाणी केला आणि धम्माचा उपदेश केल्या हे जे काही ब्राह्मणाची जी काही नात होती विशाखा, तर ही विशाखा तिथंच भगवान बुद्धाची उपासिका बनली. त्यानंतर त्या 15 वड्यात मेंढकाने भगवान बुद्ध व त्यांचे अनुयायी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले. कालांतराने प्रसेनजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयाला जेव्हा कौशल देशात पाठवले तेव्हा विशाखा ही आपल्या मात्या पित्यासह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले. म्हणजे अशाप्रमाणे जे काही उपासिका झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांच्या घरच्यांना कळालं की बाबा आपली विशाखा जी आहे ते भगवान बुद्धाची पायक झालेली आहे, उपासिका झालेली आहे, मग त्या ब्राह्मणानं काय केलं की तेथून लगत 15 दिवस भगवान बुद्धाला आणि त्यांचे जे काही हे आहेत भिक्खू आहेत त्या सर्वांना भोजन दान दिलं. आणि 15 दिवस झाल्याच्या नंतर कालांतराने काय झालं की प्रसेनजित नावाचा जे काही राजा होता, तर याच्या विनंतीनुसार एक बिंबिसार हे धनंजय होता, त्या धनंजय ज्या ठिकाणी होता त्या कौशल देशामध्ये गेला. आणि तिथे गेल्याच्या नंतर जे काही विशाखा आहे हे विशाखा आपले आई वडील यांच्यासोबत ती विशाखा सुद्धा त्या ठिकाणी या राजाला भेटायला गेली. आणि श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धक यांचा विवाह करण्याचा विचार होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविली होती. त्यानंतर हे जे काही छोटी 7 वर्षाची बालिका होती
तर ही छोटी वर्षाची बालिका विशाखा ही आपल्या आई वडिलांसोबत त्या राजाला भेटायला गेली आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक श्रावस्तीमध्ये एक खूप धनवान ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे असा एक धनवान मिगार एक नागरिक होता, मिगार नावाचा, त्याचं नाव मिगार होतं. तर ते मिगार जे आहे त्याला एक मुलगा होता आणि त्याच्या मुलाचं जे काही आहे ते लग्नाचं वय झालेलं होतं. म्हणून ते आपल्या मुलासाठी एका वधूचा शोध घेत होते आणि ते लग्नाचा विचार करत असताना त्यांच्या अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठवले होते. म्हणजे आपल्या मुलाचं लग्न करायचं म्हणून एखादी चांगली नवरी शोधा म्हणून त्याने काही लोकांना इकडे तिकडे पाठवलेलं होतं. हे लोक फिरत फिरत साकेतला येऊन पोहोचले आणि एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यात जात असताना त्यांच्या दृष्टीस पडली. म्हणजे ही जे काही विशाखा आहे ही विशाखा आपल्या आई वडिलांसोबत राजाकडे साकेतला गेली होती आणि या राजा श्रावस्तीचा जे काही हे धनिक होता त्या धनिकांना सुद्धा आपले काही लोक वधू म्हणजे नवरी बघण्यासाठी पाठवले होते. तर तिच्यातला एक माणूस हा साकेतला गेला आणि साकेतला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ही जी काही विशाखा आहे ते नदीवर आंघोळ करायला गेलेली असता वेळेस त्या माणसाच्या निदर्शनात पडली की ही विशाखा आहे 7 वर्षाची आणि ही दिसायला सुद्धा चांगली आहे असं त्यानं बघितलं. आणि हे लोक फिरत फिरत साकेतला येऊन पोहोचले. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यात जात असताना त्यांच्या दृष्टीस पडली. त्या समयी पावसाची मोठी सर येतात विशाखेच्या सहचार्याने आश्रयासाठी धावल्या, पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे राहिले होते तिथे पोहोचली. म्हणजे त्या ठिकाणी आता ही जे काही विशाखा होती ही एकटी गेली नव्हती आंघोळ करण्यासाठी, तर ती काही आपली जे काही मैत्रिणी सुद्धा त्याच्यासोबत होत्या आणि ती अशा सरोवराकडे चालले आंघोळ घ्यायला. जाता जाता अचानक पाऊस सुरू झाला. म्हणजे अचानक पाऊस सुरू होतोय आणि अचानक हा जो काही साकेत गेलेला जे काही तो एक नवरीचा शोध घेणारा जो काही नौकर आहे हे नौकर सुद्धा त्या ठिकाणी येतो आणि त्याची जे काही नजर आहे हे या 7 वर्षाच्या बालिकेवर पडते, विशाखेवर पडते. आणि त्याच वेळेस पाऊस सुरू होते आणि पाऊस सुरू झाल्या कारणाने काय होते तिचे जे काही मैत्रिणी असतात तर हे मैत्रिणी पावसापासून आपला बचाव करण्यासाठी झाडाझुडपाच्या आश्रयाने इकडे तिकडे पळाल्या. परंतु ही जी विशाखा होती ही विशाखा मात्र त्या ठिकाणी उभं टाकत समोर चालू लागली आणि चलता चलता ते त्या माणसाकडे गेली. त्याने विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस. ती म्हणाली तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला उपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्याची स्थिती असते त्यांना विद्रूप राहून चालत नाही. म्हणजे हे विशाखा त्या माणसाकडे गेल्याच्या नंतर ते माणूस विशाखाला काय म्हणते की तू तुझ्या मैत्रिणीसारखी कुठेतरी पळून जाऊन झाडाच्या खाली उभी टाकली असतेस आणि तुझे कपडे भिजणारे आहेत या कपड्याच्या भिजण्यापासून तू कपडे आपले वाचवले असतेस असे म्हणते. परंतु त्याच्या जी मैत्रिणी आहे ते मैत्रिणी त्या माणसाला काय म्हणतात की आमचे कपडे भिजू नये म्हणून आम्ही एखाद्या झाडाखाली उभे टाकलो कारण आमच्याकडे कपड्याची कमतरता आहे. परंतु तिला कपड्याची कोणतीही कमतरता नाही, तिच्याकडे कपडे खूप आहेत त्यामुळे तिचे कपडे भिजले चालतील. परंतु गडबडीने समजा तिने इकडे तिकडे कुठे पळायला गेली आणि अशामध्ये समजा तिचा एखादा पाय घसरला, पडली, हात मोडला, काहीतरी लागलं तर आता जे लग्नाच्या वयामध्ये तिला असं काही जर लागलं समजा कदाचित तर मात्र तिचं शरीर हे जे काही निरुपद्रवी होईल म्हणजे पाहण्यायोग्य राहणार नाही असं ते म्हणतात. आणि तिच्या सौंदर्याची अधिक प्रभाव झालेली ही मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखी भारावून गेली आणि तिला पुष्पगुच्छ दिला. विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला. त्या ठिकाणी हे सर्व काही बघितल्याच्या नंतर त्या माणसानं त्या मुलीला त्या ठिकाणी ही मुलगी आपल्या जे काही राजकुमार आहे जे काही याचा मुलगा आहे त्याच्यासाठी चांगली आहे म्हणून ते असं ठरवतात. आणि ठरवून एक समजा आता सुरुवातीला नाही का समजा काहीतरी आपल्याकडून काहीतरी ते वरदेणगी म्हणल्यासारखं म्हणा काय ना काहीतरी दिल्यासारखं देत असतात. त्याप्रमाणे यानं काय केलं की त्या ठिकाणचं एक फूल घेतलं आणि ते फूल त्या मुलीला दिलं. आणि विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली आणि त्याने धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेट पक्का ठरवित राहिला. आणि अशाप्रमाणे ही जी नंतर मुलगी जशी घराला गेली आपल्या तर घराला जशी गेली तशी जी काही हे तिचा पाठलाग करत करत ते माणसं नौकर होते ना तिचा पाठलाग करत 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 तिच्या घरी गेले. आणि घरी गेल्याच्या नंतर तिच्या आईवडिलांसोबत बोलणी केली आणि बोलणी केल्याच्या नंतर पक्क झाल्याच्या नंतर पुन्हा मात्र त्यांचा वरच्यावर पत्रव्यवहार सुरू झाला आणि दोघांचं जे काही आहे हे लग्न जमवलं गेलं.
प्रसंजितला जेव्हा हे समजलं तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शविली आणि धनंजयाने राजा व त्यांचा परिवार विघोर पुण्यवर्धन आणि त्यांचे सहकारी यांचे भाव्य स्वागत केले. आग्रा तिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले आणि अशानंतर जे काही हे प्रसंजिताच्या राजाकडे समजा हे आलेले होते, समजा विशाखा वगैरे आलेले होते, तर आता विशाखासोबत सगळी घडलेली जी काही हकीकत होती तर हे प्रसंजित राजाला समजली आणि त्या राजाला समजल्याच्या नंतर त्यानं काय केलं की आपण चांगला ताफा घेऊन सगळे आपले जे काही मान मर्तब्याचे लोक घेऊन हे त्यांच्या इकडे जायला निघाले आणि तिकडे गेल्याच्या नंतर जे बी त्या परिवाराची भेट घेतली. परिवाराची भेट घेऊन सर्व काही समजा ते फिक्स केलं, समजा लग्न वगैरे हे काय असतं समजा ते सर्व काही त्यांनी फिक्स केलं आणि त्याच्यामध्ये असं लक्ष घातलं. वधूचे अलंकार करण्यासाठी 500 सुवर्णकाराची योजना केली गेली. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाहापूर्त्यर्थ धनाच्या 500 गाड्या, सुवर्ण पात्रे व पशुधन इत्यादीच्या 500 अशा अर्पण केल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिचं लग्न ठरलं आणि लग्नामध्ये एखाद्या आता नवरीवर बघा ते लग्न ठरते तेव्हा त्या नवरदेवाकडून नवरीच्या अंगावर सोनं पिणं घालायचं म्हणतात. तर अशा प्रमाणे या विशाखेच्या अंगावर सोनं घालण्यासाठी जवळपास जे काही 500 सुवर्णकार होतात म्हणजे सोनार, जे सोने मडवणारे असे 500 जे काही सोनार होते त्या सोनारांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं. म्हणजे बघा 500 सोनार तिथं आमंत्रित केले म्हणजे तिच्या अंगावर सोनं किती घालायचं असेल. आणि त्याप्रमाणे आता त्या वर पक्षाकडून तो समजा हिला हे सोनं नाणं येणार समजा, परंतु हिच्याकडूनही समजा ज्याप्रमाणे आपली ते काहीतरी कन्यादान वगैरे म्हणतो समजा, तर अशा प्रमाणे यांच्याकडून सुद्धा धनाच्या 500 गाड्या म्हणजे एवढं धन, 500 गाड्या धनाच्या म्हणजे एवढं धन त्यानं आपल्या लेकीला वरदान म्हणजे काय म्हणतात कन्यादान म्हणून दिलं. आणि त्याचप्रमाणे काही सुवर्ण पात्रे म्हणजे सोन्याचे काही भांडे असतील, काहीतरी समजा पात्र असतील, असे पात्र आणि काही पशुधन म्हणजे गायी म्हशी शेळ्या असतील, तर अशा काही प्राणी सुद्धा त्यांना भेट म्हणून दिले. जेव्हा विशाखेचा निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला 10 सूचना सांगितल्या, ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मिगारानेही ऐकल्या आणि ह्या सूचना अशा होत्या: घरातील आग्ने बाहेर न देणे, बाहेरच्या आग्ने घरात न येऊ देणे, जो कोणी परत काही देईल त्याला काही देणे, जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे आणि जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नपूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि गृहदेवाचा आदर करणे. म्हणजे आपल्या वडिलांनी लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा तिचं समजा ते आपल्या घरी जाण्याची वेळ आली त्यावेळेस आपल्या मुलीला सल्ला देतात. तर आपल्या मुलीला काय सल्ला देते की तू तुझ्या घरी गेल्याच्या नंतर तू असं वागलं पाहिजेस की जे काही गृहदेवता आहे तर या गृहदेवतेचा तू आदर केला पाहिजेस. म्हणजे या घरातला जे काही मुख्य असेल म्हणजे त्या घरामध्ये जेवढे काही असतील सर्वांचा तू आदर केलाच पाहिजेस. आणि त्याचप्रमाणे जे काही स्वयंपाक करणं, वेळेवर उठणं, वेळेवर सगळे कामं करणं, अशा प्रकारचं म्हणजे कोणालाही तुला बोलण्यासाठी चान्स नाही मिळाला पाहिजे, असे वेळेवर सर्व काम केले पाहिजेत. आणि या घरामध्ये राहताना प्रसन्नतापूर्वक म्हणजे आनंदपूर्वक तू राहिलं पाहिजेस, आनंदपूर्वक वातावरण निर्माण केलं पाहिजेस, आनंदपूर्वक तू खाल्लं पाहिजेस, आनंदपूर्वक तू पिल्लं पाहिजेस आणि आनंदपूर्वक तू या घरामध्ये राहिलंच पाहिजेस. म्हणजे तू जर आनंदाने राहशील तर तुझ्या सोबत जे राहणारे आहेत ते सुद्धा सर्व आनंदाने राहतील, प्रसन्नपूर्वक राहतील. आणि त्यामुळं तू प्रत्येक वेळेस प्रसन्नपूर्वक राहायला पाहिजे. आणि तुझ्या घरातला जे काही अग्नी आहे म्हणजे जे काही स्वयंपाक वगैरे समजा आपण बनवतो बघा, म्हणजे स्वयंपाक कधी झाला नाही लवकर किंवा जेवढं समजा आता एखादा माणूस समजा अचानक एखादा माणूस आपल्या घरामध्ये उतरतो, तर अचानक एखादा घरात माणूस उतरला तर तेव्हा त्या माणसाला भेटलं नाही फक्त आपल्या पुरतंच केवढं असंही नसू नये. म्हणजे सगळं काही दगड हातानं सोबळ हातानं तुम्ही केलं पाहिजे असं आपल्या त्या मुलीला सांगते. दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ 8 गृहस्थाची नियुक्ती केली. तिच्यावर कसला आरोप आला तर त्यांची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. म्हणजे फक्त लग्न तर करून दिले, लग्न झाल्याच्या नंतर तिला सांगितलं सुद्धा की तू घरात कसं वागायला पाहिजेस. आणि याच्यानंतरही अशा 8 गृहस्थाची त्यांनी नेमणूक केली, नियुक्ती केली की जर माझ्या मुलीचं माझ्या घरी काही समजा कोणत्या छोट्या मोठ्या कारणाने समजा भांडण झालं
काही झालं तर ते भांडण सोडवण्यासाठी किंवा ते कशामुळे भांडण झालं याचं जे काही गूढ आहे हे गूढ बघण्यासाठी अशा 8 जणांची तेथे नियुक्ती केली. आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगाराची इच्छा होती. आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती. जनतेने विशाखेवर उपहाराचा वर्षाव केला, पण तिने त्या सर्व वस्तू जनतेस वाटून टाकल्या. आता वडिलांची सांगणी होती बघा. वडिलांची सांगणी कशी होती की आपल्या घरातलं कोणीही नाराज नाही झालं पाहिजे, अशा प्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि अशाच प्रमाणे तिच्या घरच्याची सुद्धा इच्छा होती की जे काही आपली सून आपल्या घरी येणार आहे तर आपली जेवढी नगरी आहे, आपलं जेवढं राज्य आहे तर त्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येकाने ती बघितली पाहिजे किंवा त्या बघायला मिळाली पाहिजे. या आशेने त्यानं काय केलं की एका रथामध्ये पत्नीला दाखवत समजा आपल्या घराकडे घेऊन चालला. आणि जेव्हा ती घराकडे जाता होती त्यावेळेस त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं खूप लोक असे उभे टाकलेले होते की आता राजाची समजा एक म्हणजे वधू येत आहे तिला बघण्यासाठी. आणि मग आता राजाची वधू येत आहे हे बघण्यासाठी जेव्हा उभे टाकले तर तेव्हा काही जे आपण लग्नामध्ये काही गिफ्ट देतो बघा, काही ना काही समजा काही ते भांडं घेऊन जातो, काही ना काही घेऊन जातो, समजा काही कपडे असतील ते घेऊन जातो. अशा प्रमाणे या वधूला काही ना काहीतरी गिफ्ट घ्यायचं, काही ना काही बक्षीस द्यायचं म्हणून हे सर्व लोक काही ना काहीतरी घेऊन आले होते. आणि ते सर्व लोक या वधूला किंवा या विशाखेला देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु विशाखाला जे काही आपल्या वडिलांना सांगितलेलं होतं ते सर्व ज्ञात होतं. म्हणून तिनं काय केलं की जे लोकांना आपल्याला वस्तू दिल्या हे सर्व वस्तू ज्याच्या त्याला परत केल्या. आपण काही वस्तूचा स्वीकार केला नाही. मिगार निघट्टाचा उपासक होता आणि विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निघट्टांना पाचारण केले आणि त्याचे स्वागत करण्यास तिला सांगितले. पण त्याची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्याचा सन्मान करण्याचे नाकारले. एक मिगार नावाचा एक उपासक होता जे आता बघा आता बी काही ठिकाणी फिरतात बघा, ते जे अंगावर कपडे घालत नाहीत, बिलकुल कसेच कपडे घालत नाहीत आणि अशा प्रमाणे काही निघट्ट असतात. असा एक मिगार होता. तर हा उपासक हा यांच्या घरचा जे एक म्हणजे हे लोक त्यांना मानत होते. म्हणून आता नवीन लग्न झालेले आहे, वधू आपल्या घरी आलेली आहे, म्हणून या घरच्यांनी काय केलं की त्या मिगारांना आमंत्रित केलं आपल्या इथे की आमच्या इथे लग्न झालेलं आहे, तुम्ही यावं आणि आशीर्वाद द्यावा. म्हणून दुसऱ्या दिवशी ती मिगार यांच्या घरी येते आणि घरी आल्याच्या नंतर हे घरचे सासू-सासरे जे आहे समजा नवरा म्हणजे आहे हे या विशाखाला काय म्हणते की आता आपल्या घरी मिगार आलेला आहे तेव्हा तू त्यांच्याकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा असं म्हणते. परंतु जेव्हा ही विशाखा त्या मिगाराकडे जाते तर त्या मिगाराकडे बघते तर काय मिगाराच्या अंगावर बिलकुल कपडे नाहीत. मग अशा वेळेस ज्याच्या अंगावर कपडे नाहीत अशा माणसाचं मी दर्शन घेणार नाही असं म्हणते ते आणि ते दर्शन न घेता ती वापस जाते. निघटाची हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे, पण मिगाराने काल हरण करण्याची योजिले आणि अशा प्रमाणे जो काही हा निघट्ट होता हा निघट्ट माझी एकाच इच्छावर की नाही तुमच्या सुनेला पाठवा माझा आशीर्वाद घ्यायला हवा, तुमच्या सुनेला पाठवा माझा आशीर्वाद घ्यायला हवा. परंतु सून जेव्हा हा याच्या अंगावर कपडेच नाहीत तशा माणसाचं दर्शन काय घ्यायचं म्हणून ती वापस गेली. एके दिवशी मिगार भोजनात बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालत होती. इथल्या घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दृष्टीस आले. मिगाराची त्यांच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली, पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरू केले. आता त्याच्यानंतर एक वेळेस जे काही मिगार होता हा मिगार त्या ठिकाणी आलेला होता भोजनासाठी यांच्या घरी. आता हा मिगार बिलकुल आपल्या अंगावर कपडे नाहीत असा, तर हा मिगार भोजनासाठी आला आणि जसं या मिगाराला त्या ठिकाणी भोजन वाढलं विशाखेनं, तर विशाखानं जसं भोजन वाढलं तेव्हा बाहेर एक भिक्खू आलेला तिला दिसला. मग एक भिक्खू जे आलेला दिसला होता तर मग या विशाखाला काय वाटलं की माझ्यामुळं कदाचित या मिगाराला ही भिक्खू दिसणार नाही, म्हणून आपण ते समोरची बाजूला झाली जेणेकरून ते भिक्खू जे काही आहे बाहेर हे या मिगाराला दिसला पाहिजे. आणि हा बिना कपड्याचा आहे आणि भिक्खू कसा पूर्ण वस्त्र घालून आहे हे त्याला समजलं पाहिजे म्हणून ती बाजूला झाली. हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली कृपा करून पुढे जा, माझे स्वशूळ शिळे अन्न खात आहेत. मिगाराला राग आला, त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली, पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्याच्या अष्टचारासमोर भांडण्याचे मान्य केले. आता त्यानंतर काय झालं की हा जो मिगार आहे या मिगाराला तिनं जे काही शिळं अन्न होतं तर ते शिळं अन्न वाढलं होतं. म्हणून ती विशाखा त्या भिक्खूला काय म्हणते
की भिक्खू तुम्ही समोर व्हा आणि माझ्या इथे ताजं जेवण जे आहे ते ताजं जेवण झालेलं नाही, माझ्याकडे शिळा अन्न आहे, म्हणजे काही रात्रीचं अन्न आहे, तर हे अन्न मी या मिगाराला वाढलेलं आहे, परंतु ते अन्न मी तुम्हाला नाही वाढू शकत, म्हणून तुम्ही समोर व्हा. आणि असं म्हणल्याच्या नंतर हा जो काही मिगार आहे या मिगाराला राग येते की मला तू शिळा अन्न वाढलंस आणि त्याला मात्र वाढणं झालीस, म्हणून राग येते. आणि तेव्हा त्या मिगारानं त्याचे ज्या विशाखेचे काही आई सासरे होते त्या सासऱ्याला काय सांगितलं की ही सून तुमची बरोबर नाही, हिला तुम्ही हाकलून द्या. आणि असं सांगल्याच्या नंतर हे जे काही त्या ठिकाणी हाकलून द्या म्हणल्याच्या नंतर हाकलून द्यायच्या ऐवजी ते त्या ठिकाणी काय म्हणले की आपण हाकलून देऊ नये, तर त्या विशाखासाठी जे काही आपल्यासोबत काही भांडणे उत्पन्न होतील, वाद उत्पन्न होतील आणि ते वाद सोडवण्यासाठी जे काही अष्टचार बनवलेले आहे, जे काही 8 प्रकारचे माणसं त्या ठिकाणी आपण एक समूह बनवलेला आहे, तर त्यांच्या समोर हा विषय मांडला पाहिजे असं ते म्हणाले. आणि त्याने तिच्या विरुद्ध केलेल्या सर्व आरोपाची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरवले. आणि त्यानंतर जे काही हा सर्व घडलेला प्रकार आहे हा सर्व प्रकार त्या ठिकाणी सांगण्यात आला. आणि सांगल्याच्या नंतर जे काही ते 8 प्रकारचे माणसं होते त्या माणसानं मात्र, कारण ते हिचं खरं होतं, जे काही एखादा कपडे न घातलेला जे काही माणूस असते ते त्याला ताजं काय वाढायचं आहे, त्यामुळं त्याला शिळा अन्न वाढते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं, जे आहे घरामध्ये वाढलं. म्हणून जे काही 8 लोक ठरवलेले होते त्या 8 लोकांनी काय केलं माहितीये का, हिला दोषमुक्त केलं. त्यावर विशाखेने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठवण्याची सिद्धता केली जावी. मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार यांना आमंत्रण दिले जावे असे आड घालून विशाखेने त्यांना क्षमा केली. त्यानंतर विशाखा काय म्हणते की आता तुम्ही माझ्यावर जे आरोप केलेले आहेत तर त्या आरोपामुळं आता मी काय करतो की मी माझ्या माहेराला जाण्याची तुम्ही मला अनुमती द्या, मला माझ्या माहेराला जायचं. परंतु माहेराला जायचं म्हणल्याच्या नंतर सासऱ्यानं काय केलं की बाबा आमचं चुकलं, आम्हाला तू क्षमा कर, म्हणून त्या विशाखेला क्षमा मागितली. परंतु क्षमा मागितल्याच्या नंतर विशाखेनं त्या ठिकाणी काय केलं, एक हट्ट धरला की ठीक आहे मी तुम्हाला माफ करतो, पण एका अटीवर. कोणत्या अटीवर की जे काही भगवान बुद्ध आहे आणि त्यांचा जे काही भिक्खूगण आहे तर या सर्वांना तुम्ही आमंत्रण दिलं पाहिजे भोजनाचं आणि त्यांना आपल्या घरी बोलवलं पाहिजे. त्याने तसं केले, पण निघटाच्या दंडपणामुळे सरबराई करण्याचे काम त्याने विशाखेवर सोपविले. पण फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धाचे प्रवचन पडदे आडून श्रवण करण्यास मान्यता दिली. आणि त्यानंतर आता सुननं हट्ट धरला. मग हट्ट धरल्याच्या नंतर यानं काय केलं की ठीक आहे काही हरकत नाही, मी भगवान बुद्धाला आणि त्याचे जे काही भिक्खूगण असतील त्या भिक्खूगणाला मी या ठिकाणी भोजनासाठी बोलवतो. परंतु त्यांनी सुद्धा एक अट अशी ठेवली की जे काही त्या ठिकाणी आपण भोजन देणार आहोत किंवा जे काही भोजनाच्या शेवटी त्या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाकडून जे काही प्रवचन आपण ऐकतील, म्हणजे भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी भोजन करतात त्या ठिकाणी ते प्रवचन देत असतात. त्यामुळं भगवान बुद्ध जेव्हा प्रवचन देणार आहेत त्यावेळेस मात्र तू पडद्याच्या मागून ते प्रवचन ऐकलं पाहिजेस, म्हणजे भगवान बुद्धाच्या समोर नाही गेली पाहिजे, अशी त्यांना आड घातली. पण प्रवचनाचा प्रभाव त्यावर एवढा पडला की तो उपासक बनला आणि विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. यानंतर तो तिला माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला. त्यानंतर तिला मिगर माता अशा संबंधात येऊ लागले. आणि त्यानंतर या ठिकाणी जे भगवान बुद्धाला जेव्हा बोलवलं की नाही तेव्हा हा मिगार सुद्धा त्या ठिकाणी होता. मग भगवान बुद्ध आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान बुद्धानं भोजन केल्याच्या नंतर जो काही धम्म सांगितला, जो काही प्रवचन सांगितलं, तर हे प्रवचन सांगल्याच्या नंतर हा जो मिगार होता जो बिना कपड्यावर राहायचा, तर हा भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म त्याला पटला आणि पटल्यामुळं तो समोर आला आणि समोर येऊन भगवंताला म्हणतो, काय म्हणतो म्हणजे भगवंताला काय म्हणते की मला तुमची आज्ञा द्यावी किंवा तुमचं जे काही धम्म आहे या धम्मामध्ये मला सामील करून घ्यावं. आणि त्यामुळं तो भगवान बुद्धाचा आदरात ते करू लागला. आणि अशा रीतीने विशाखेची दृढ श्रद्धा होती हे आपण या ठिकाणी म्हणजे सांगितलेलं आहे. ही जे काही विशाखा होती तर हे विशाखेचा भगवान बुद्धावर असलेला जे काही विश्वास हे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. याप्रमाणे जे काही एक मल्लिका नावाची जी काही महिला होती तर त्या मल्लिकेची सुद्धा श्रद्धा भगवान बुद्धावर कशी होती हे सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे. एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवर आरामात राहत होते तेथे एका गृहस्थाला एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले. एक वेळेस जेव्हा भगवान बुद्ध हे श्रावस्तीमध्ये असलेलं जेतवनाराम होतं तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध राहायला होते. आणि तिथे राहत असताना
त्या ठिकाणी एक गृहस्थ होता आणि त्यांचा एकुलता एक मुलगा आता एकुलता एक मुलगा म्हणल्याच्या नंतर तो खूप आवडता राहते आणि असा असणारा एकुलता एक मुलगा हा मुलगा मात्र मरण पावला. मग आता मरण पावल्याच्या नंतर हे कुटुंब जे आहे हे एवढं दुःखी झालं की कित्येक दिवस त्यांनी अन्न सोडून दिलं आणि बिना अन्न पाण्याचे ते राहिले. तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी, हे लाडक्या मुला तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला. म्हणजे एकुलता एक जो मुलगा आहे हा मरण पावला आणि जेव्हा त्याला ते मशानामध्ये गाडल्याच्या नंतर हे कुटुंब काय करायचं की रोज सकाळी जायचे त्या मशानामध्ये आणि ज्या ठिकाणी त्याला गाडलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आक्रोश करत गेले की माझ्या मुला तू कुठं आहेस, माझ्या मुला तू कुठं आहेस, अशा प्रकारचा आक्रोश करत राहिले. मग असं काही दिवस चालल्याच्या नंतर एक दिवस जेव्हा त्यांना भगवान बुद्धाविषयी समजलं तर तेव्हा ते आपलं जे दुःख व्यक्त करत करत हे भगवान बुद्धाकडे ते कुटुंब गेलं आणि शून्य मनस निर्विचार व आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्यांच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, तुझी अवस्था ठीक नाही, तुझे मनही स्थिर नाही. मग असे जे काही दुःखी होऊन नाराज होऊन आणि रडत पडत हे कुटुंब जे आहे भगवान बुद्धाकडे गेलं. मग भगवान बुद्धाकडे गेल्याच्या नंतर आता हे किती दिवसापासून नाराज आहे, त्याने कधी जेवण म्हणजे किती दिवसापासून जेवण केलं नाही आणि लढत पडत ते भगवान बुद्धाकडे आले. त्याच्यामुळे भगवान बुद्ध म्हणजे भगवान बुद्ध होते, ते सर्व ज्ञात होते, त्यांना माहित होते की नेमकं काय आहे काय नाही. म्हणजे समोरच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव आहेत ते बघून समजत येईल की त्याला काय दुःख आहे. मग त्या ठिकाणी भगवान बुद्ध हे त्या कुटुंबाला काय म्हणते की तुम्ही खूप दुःखी आहात आणि तुमची जे काही अवस्था आहे तर ही अवस्था ठीक नाही आणि त्यामुळं तुमचं जे काही मन आहे तर हे मन मात्र अस्थिर आहे, स्थिर नाही. म्हणजे एका जागेवर तुमचं मन नाही. आणि माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल. त्या ठिकाणी तो काय म्हणतो माणूस की माझा एकुलता एक मुलगा होता आणि तो मरण पावलेला आहे आणि माझा एकुलता एक मुलगा मरण पावल्याच्या नंतर माझं मन स्थिर कसं राहू शकते. होय सद्गृहस्था, आपले प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट यास कारणीभूत होतात. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात की जे काही आपल्या जीवनामध्ये घडणारं जे काही दुःख असेल, काही शोक असेल, आपल्याला होणाऱ्या काही वेदना असतील किंवा आपल्याला होत असलेल्या काही व्यथा असतील तर हे सर्व कष्ट असेल तर हे सर्व कष्ट फक्त नातलगामुळेच निर्माण होते. म्हणजे ज्या ठिकाणी नातलग नसतील त्या ठिकाणी हे कोणतंही प्रकरण घडण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं नातलगामुळेच हे काही सर्व घडते. आणि तो गृहस्थ रागावून बोलला, असे कोण म्हणू शकतो छे आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात. परंतु हा जो काही आहे हा स्थिर माणूस होता, त्याच्यामुळे त्याला भगवान बुद्धाचं काय म्हणणं होतं नेमकं समजलं नाही. मग ते काय म्हणते की नाही असं नाही होऊ शकत, जे काही नातलग आहेत या नातलगामुळे मला काही दुःख नाही, मी नातलगामुळे बिलकुल दुःखी नाही आहे असा तो त्या ठिकाणी म्हणतो. आणि असे बोलून भगवान बुद्धाच्या शब्दाचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला. मग भगवान बुद्धानं काय सांगितलं की जे काही नातलग आहे त्या नातलगामुळे जे काही दुःख असेल, कष्ट आहे, सर्व काही आपल्याला ते आपल्यापाशी तयार होते. परंतु यानं पूर्ण समजून घेतलं नाही. त्याच्यामुळे याला वाटलं की भगवान बुद्ध काहीतरी वेगळं सांगत आहेत. त्यामुळे भगवान बुद्धाचा त्यांना राग आला आणि राग आल्यामुळं तो त्यातून उठला आणि त्या ठिकाणून निघून गेला. जवळपास काही जुगारी दूध खेळत होते. तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली, त्याने त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदित केले. मग हा गृहस्थ घराकडे रागामध्ये चालला होता की भगवान बुद्धानं मला वाटलं की भगवान बुद्ध काहीतरी चांगलं सांगतील, भगवान बुद्ध म्हणजे काहीतरी असं सांगतात. मग ते रागा निघून गेला आणि रागानं घराकडे निघून जाता जाता रस्त्यामध्ये काही जुगार खेळणारी माणसं त्याला भेटले. म्हणजे जे काही पत्ते वगैरे म्हणतो आपण, असे पत्ते खेळत बसलेले काही माणसं होते, ती माणसं त्याला दिसली. म्हणून त्यानं काय ठरवलं, आता कसं आहे माणूस जेव्हा रागामध्ये येते, मग राग कोणावरचा असो आणि कसाही असो, परंतु ते राग कमी करण्यासाठी किंवा तो राग जे आहे ते कोणाला सांगून कमी करण्यासाठी म्हणजे आपलं दुःख कुणाला कुठे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे तो माणूस त्या जुगारापाशी गेला आणि भगवान बुद्धापाशी आपण गेलो. भगवान बुद्धाला आपण काय सांगितलं आणि त्यावर भगवान बुद्धानं आपल्याला काय सांगितलं हे सर्व काही हकीकत त्या जुगाराला सांगितली. जुगारी म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे, आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे. त्या गृहस्थाला ती जुगारी आपल्याच मताची असल्याबद्दल बरे वाटते. आणि त्यानंतर जेव्हा त्या जुगारानं
हे या गृहस्थाचं ऐकलं, माणसाचं ऐकलं, तर माणसाचं आता हे तर जुगारच होते, यायला तर धम्म नावाचं काही गोष्टच नव्हती याच्याजवळ. म्हणून हे सुद्धा म्हणले की हे गृहस्था तुझंच बरोबर आहे, तू जे सांगितलं त्याच्यावर त्यांनी काहीतरी सांगायला पाहिजे होतं, पण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं, तुझंच खरं होतं, तो मात्र जो काही आहे तो खोटा माणूस आहे असं त्या ठिकाणी म्हणाला. आणि हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोहोचली. आणि राजाने मलिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट यास कारणीभूत असतात. आणि अशा प्रकारचं यांच्यामध्ये हा झालेला वाद. आता हा माणूस काय सांगत, जे भेटेल त्याला सांगत जायचं, जे माणूस भेटेल त्याला सांगत जायचं. असं करता करता ही जी काही बातमी आहे हे पूर्ण नगरामध्ये पसरली. आणि पूर्ण नगरामध्ये जशी पसरते तसं ती राजाच्या कानावर सुद्धा जाते की एक गृहस्थ भगवान बुद्धाकडे गेला होता आणि भगवान बुद्धाने त्याला असं सांगितलं की जे काही नातलग असतील, जे काही आपतेष्ट असतील ते दुःखाचं असतील, वेदनेचं असतील, कष्टाचे असतील, सहानुभूत आहेत किंवा त्याच्यामुळेच म्हणजे कारणीभूत आहेत, त्यांच्यामुळेच कष्ट काही असेल, दुःख असेल निर्माण होते असं सांगितलं. परंतु जे काही नातलग असतात या नातलगामुळे तर आपल्याला कष्ट होत नाहीत, आपल्याला सुखच मिळते आणि आपल्याला काही ना काही त्याचा फायदाच होते असं हे विचार करतात. महाराज जर तथागत असे म्हणाले असतील तर ते राष्ट्रच आहे. आणि त्यानंतर जे काही राजा आहे हा राजा त्या ठिकाणी एक जे काही त्यांचे मल्लिक होते, त्या राजाचा जे काही मल्लिक होता तर त्या मल्लिकेला सांगितलं की हे जे काही श्रमण आहे, जे काही भगवान बुद्ध आहेत ते असे कसे बोलतात. आणि जेव्हा त्या मल्लिकेला सांगल्याच्या नंतर ते मल्लिका तिथं काय म्हणते की अगर असं भगवान बुद्धानं सांगितलेलं असेल तर ते खरंच असेल, खोटं होऊ शकत नाही. कारण तर भगवान बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत, कधी वाईट बोलत नाहीत. त्यामुळे जे बी काही त्यांना बोलण्याचा जे काही अर्थ असेल ते अर्थ जेव्हा स्पष्ट करून सांगतील तेव्हा ते नक्की खरंच असेल. आणि मलिके जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो, तसेच श्रमण गौतम जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते राष्ट्रच आहे असे बोलून तू मान्यता दर्शविते चालती हो. आणि त्यानंतर हे जे काही मल्लिका होते त्या ठिकाणी तर ते राजा जे होता की नाही त्या राजाला सुद्धा त्या मल्लिकेचा राग आला की सिद्धार्थ ज्याप्रमाणे म्हणतो किंवा जे काही भगवंत आहेत ते याप्रमाणे म्हणतात आणि तू त्याचं विवेचन करतो, त्यांची स्तुती करतोस आणि त्याचंच खरं आहे म्हणतोस, तर हे खरं कसं काय होऊ शकते. म्हणून राजाला राग आला आणि त्या राजाने त्या मल्लिकेला काय म्हणलं की येथून चालती हो, तू इथं थांबू नको असं तो म्हणाला. जेव्हा मलिकेने नलिध्यात ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धाकडे जा, आपल्या वतीने त्यांना श्री साष्टांग प्रणिमात कर आणि कुशल विचार आणि ते म्हणतात तसे जे सांगितले जाते ते खरे आहे काय याची चौकशी कर. त्यानंतर ही जी काही मलिका होती त्या मलिकेनं काय केलं की आपल्या जवळचा एक काही ब्राह्मण होता नलिध्यान नावाचा, तर त्या नलिध्यान ब्राह्मणाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू भगवान बुद्धाकडे जा आणि भगवान बुद्धाला ही सर्व जी काही हकीकत आहे हे सर्व हकीकत त्यांना जाऊन सांग आणि त्यांचं काय म्हणणं आहे काय म्हणणं नाही हे सर्व तू ऐक आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांग. ती म्हणाली. म्हणजे त्यानंतर की तू तिकडे जाय आणि भगवान बुद्ध जे काही सांगतील जशाच तसं तू मला येथे येऊन सांग असं ते मल्लिका त्या ब्राह्मणाला म्हणाली. आणि राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागताकडे जाऊन त्याला ते तसे बोलले की काय असे त्याने विचारले. त्यानंतर हा जो काही ब्राह्मण आहे हा ब्राह्मण भगवान बुद्धाकडे निघाला, भगवान बुद्धाकडे जातोय. भगवान बुद्धाकडे गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाला वंदन करतोय आणि वंदन केल्याच्या नंतर त्याला विचारतोय की असे नगरामध्ये अशी चर्चा चाललेली आहे आणि असे तुम्ही बोललेले बरोबर आहेत का, आणि तुम्ही जर बोलले असाल तर असे का बोलले असाल त्याचा अर्थ मला स्पष्ट करून सांगावा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात होय ब्राह्मणा, आपला प्रियजन आपल्यावर दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट देतात हा पहा पुरावा. आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी काय म्हणतात की होय मी जे काही म्हणालो ते खरंच आहे, मी तसा म्हणालो आहे आणि हा पुरावा घ्या. म्हणजे त्या ठिकाणी एक पुरावा सुद्धा उपलब्ध होता. एकदा त्या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली. शोक विवल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का, माझी आई तुम्ही पाहिलीत का असे प्रत्येकाला विचारू लागली. आता भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी ते जे काही विषय होता आपला स्पष्ट करण्यासाठी किंवा भगवान बुद्धाचे जे काही म्हणणं होतं तर ते स्पष्ट करण्यासाठी भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी एक काय सांगितली, एक गोष्ट सांगितली. आणि त्या गोष्टीमध्ये श्रावस्तीमध्ये एक
महिला होती आणि त्या महिलेची आई मरण पावली. महिलेची आई मरण पावली आणि जशी ती आई मरण पावल्याच्या नंतर ही महिला जिकडे तिकडे हिंडू लागली, फिरू लागली आणि प्रत्येकाला विचारू लागली की माझ्या आईला तुम्ही बघितलं का, माझ्या आईला तुम्ही बघितलं का, माझ्या आईला तुम्ही बघितलं का, असं शोक करून ती रडू लागली आणि भटकू लागली. दुसरा पुरावा, श्रावस्तीतील एका स्त्रीचा पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पती निधन पावले. शोकविव्हल होऊन वेड्यासारखी ती गल्लोगल्ली भटकायला लागली आणि आपले प्रियजन कोणी पाहिलेत का असे प्रत्येकाला विचारू लागली. आता अगोदर एक उदाहरण सांगितलं की एका महिलेची आई वारली म्हणून ती इकडे तिकडे भटकू लागली की माझी आई वारलेली आहे, तुम्ही तिला बघितलं का, तुम्ही बघितलं का. आणि दुसरं उदाहरण सांगतात की श्रावस्तीमध्ये एक महिला अशी आहे की तिचं पूर्ण कुटुंब कोणत्या याच्यामध्ये अपघातामध्ये वारलेला आहे. तिच्यामध्ये तिचा पिता, भाऊ, त्याच्यानंतर बहीण आणि पुत्र आणि एक मुलगी होती. तर ती मुलगा आणि पती हे सगळेच्या सगळे मृत्यू पावले होते. आणि सर्वच्या सर्व एकदम मृत्यू पावल्याच्या नंतर ही महिला सुद्धा शोक करत पूर्ण गावभर फिरत होती की माझ्या नातलगाला तुम्ही बघितलं का, माझ्या नातलगाला तुम्ही बघितलं का, अशा प्रमाणे ती रडू रडू शोक करत होती. त्याच्यानंतर तिसरा पुरावा सांगण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की श्रावस्तीतील एका गृहस्थाची माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पत्नी निधन पावली. शोकविव्हल होऊन तो वेड्यासारखा व गल्लोगल्ली रस्ते भटकू लागला आणि आपले प्रियजन कोणी पाहिले आहेत का असे प्रत्येकाला विचारू लागला. त्याप्रमाणे एक श्रावस्तीमध्ये एक माणूस होता, गृहस्थ होता आणि त्यांचं सुद्धा कुटुंब पूर्ण मृत्यू पावलं होतं आणि ते सुद्धा पूर्ण नगरीमध्ये फिरत होता आणि शोक व्यक्त करत होता की माझं जे काही आप्तेष्ट आहेत, जे काही प्रियजन आहेत, यांना कोणी बघितलेलं आहे का. आणखी एक पुरावा म्हणजे श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर विवाह करून देण्याचा विचार होती. आणि त्याच्यानंतर जे काही एक चौथं इथं उदाहरण सांगितलेलं आहे की एक महिलेची लग्न झालेलं असताना ती माहेराला गेली आणि माहेराला गेल्याच्या नंतर आता कदाचित त्या घरच्यांना म्हणजे तिच्या आई वडिलाला हे जे काही घर आहे ते घर पसंत आलं नसेल, म्हणून आपल्या मुलीला ती आता माहेरी तुझ्या सासरी नांदायला जाऊ नकोस असं म्हणून तिचं दुसरं लग्न लावण्याच्या बेतामध्ये तयारी करू लागले आणि दुसरं स्थळ किंवा दुसरा एखादा नवरदेव तिच्यासाठी बघू लागले. तर असं झाल्याच्या नंतर बी आता कसं माहिती, हिचा एकदा लग्न झालं म्हणजे झालं लग्न, मग तो नवरा कसाही असो परंतु नवरा तो नवरा आहे, एक नवरा सोडून दुसरा कोणी करते का, करत नाही. अशामुळं ही सुद्धा दुःखी झाली होती आणि तिने आपल्या पतीचे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे 2 तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे. आणि त्यानंतर या लग्न झालेल्या महिलेला काय केलं, आपल्या नवऱ्याला सांगितलं की माझ्या घरच्यांना तुम्ही पसंत नाहीत आणि म्हणून माझे घरचे आता माझं दुसरं लग्न लावून देण्याचा विचार करत आहेत. मग त्या नवऱ्यानं काय केलं, ते तिथं आला, हिचाही जीव घेतला आणि आपण स्वतःचाही जीव दिला आणि दोघंही खतम झाले, दोघंही मृत्यू पावले. नलिदेव ब्राह्मणाचे हे सर्व राणीला एकात्मता कथन केले आणि याप्रमाणे आता हे म्हणजे दुःख कसं निर्माण झालं हे सांगितलेलं आहे की जेव्हा आपण आपलं कोणीतरी समजा नातलग वारला आपल्याला दुःख होते, आपला एखादा नातलग आपल्याला सोडून गेला तर आपल्याला दुःख होते. म्हणजे नातलगामुळं दुःख कष्ट कसे निर्माण होतात हे भगवान बुद्धानं सांगण्यासाठी, स्पष्ट करून देण्यासाठी या ठिकाणी हे उदाहरण सांगितलेले आहे. आणि हे सर्व उदाहरणं मग त्या माणसाला समजले, नलिदेवाला समजले आणि मग हा नलिदेव काय करते की जसं भगवान बुद्धानं सांगितलं होतं संपूर्ण ऐकून जसंच्या तसं जाऊन त्या राणीला सांगते, मलिकाला सांगते. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, आपली एकुलती एक कन्या वजिरा आपणास प्रिय आहे काय. म्हणजे असं जेव्हा भगवान बुद्धाचे जे काही म्हणणं आहे हे या मल्लिकाला समजते, राणीला समजते, तेव्हा मल्लिका आपल्या नवऱ्याला जाऊन काय म्हणते की आपली एकुलती एक मुलगी आहे वजिरा नावाची, तर ही वजिरा नावाची मुलगी ही तुम्हाला प्रिय आहे का, आवडते का तुम्हाला. आणि त्यावर राजा काय म्हणते की होय प्रिय आहे. आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपल्याला दुःख होईल की नाही, जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार मोठा परिणाम होईल. मग ती जी राणी आहे ती राजाला काय म्हणते की जर तुमची कन्या म्हणजे आपली कन्या, आपली मुलगी, तिच्यावर तुमचा खूप जीव आहे असं जर तुम्ही म्हणता, जर त्या वजिराला समजा म्हणजे आपल्या मुलीला समजा काही जर झालं बरं वाईट, काही दुःखही झालं समजा काही ना काहीतरी, तर तेव्हा तुम्हाला काही दुःख होईल की नाही होईल. मग लगेच ते म्हणते की होय, अगर माझ्या मुलीला समजा काही जर झालं
तर मला नक्कीच दुःख होईल. महाराज, मी आपणास प्रिय आहे काय? मलिकाने विचारलं. त्या ठिकाणी अगोदर काय विचारलं की मुलगी प्रिय आहे काय, आवडते काय, आणि त्याच्यानंतर काय विचारलं की मी तुम्हाला प्रिय आहे काय, मी तुम्हाला आवडते काय. आणि त्यावर सुद्धा राजा म्हणाला की होय. जर मला काय झाले तर आपणास दुःख होईल की नाही, असे सुद्धा विचारल्याच्या नंतर राजा काय म्हणते की होय, तुला जरी काही जर झालं तरी मला दुःख होईल. महाराज, काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय? त्यानंतर तिसरा प्रश्न काय विचारते मल्लिकाने की जे काही आपल्या राजा नगरीमधले जे काही लोक आहेत हे लोक सुद्धा तुम्हाला प्रिय आहेत का? आणि त्यानंतर राजा काय म्हणते की जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही, असे जेव्हा राणी जे विचारते तेव्हा जर त्यांना काही झाले तर त्यांचा घोर परिणाम होईल, आणखी निराळे कसे बरे होईल. त्यानंतर राजा तेव्हा सुद्धा म्हणते की या नगरीमधल्या कोणत्याही एखाद्या माणसाला जर काही झालं तरीही मला दुःख होईल. तर मग तथागत याशिवाय निराळे काही बोलले का? नाही. राजा पश्चातापात स्वराने बोलला. आणि त्यानंतर मग ही राणी राजाला काय म्हणते की तथागतानं जे काही सांगितलेलं आहे हे तर सांगितलेलं आहे, म्हणजे आपले नातलग किंवा जे काही आपले काही ना काही चाहते असतात त्यांचं जर कमी जास्त काही जर झालं तर आपल्याला दुःख होते, आपल्याला कष्ट होते. हेच भगवान बुद्धाचं सांगणं आहे. भगवान बुद्धानं त्या व्यक्तीला जे काही सांगलेलं आहे ते खोटं नाही सांगलं. जेव्हा आपली मुलगी आहे त्या मुलीला काही जर झालं तर तुम्हाला दुःख होईल, मला काही झालं म्हणजे मी तुमची पत्नी आहे तर मला काय झालं तर तुम्हाला दुःखी होईल. आणि एवढंच नाही तर आपल्या राज्यामधले जे काही साधारण माणसं असतील तर त्या साधारण माणसाला सुद्धा काही जर झालं तरीही तुम्हाला दुःख होते. म्हणजे याचाच अर्थ माणसामुळे दुःख निर्माण होते. हे भगवान बुद्धाचे जे काही सांगणं आहे तर हे खोटं नाही. भगवान बुद्ध हे कधीही खरे सांगतात असं ती आपल्या राजाला म्हणाली. त्यानंतर एक गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा या संदर्भात सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकदा भगवान बुद्ध भगदेशी भेसकला वनातील सुसुमार पर्वतावरील मृग उपवनात राहत होते. एक वेळेस भगवान बुद्ध जे आहे ते भेसकल वन नावाचं एक वन होतं, त्या ठिकाणी सुसुमार पर्वत होतं. तर त्या पर्वतामधील मृग उपवन मध्ये भगवान बुद्ध राहायला होते. आणि राजकुमार बोधीचा पदम नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झालेला होता, पण त्यात श्रमण ब्राह्मणाने किंवा कुणा दुसऱ्याचे वास्तव्य झालेले नव्हते. आणि त्या ठिकाणी जे काही राजकुमार त्या राजाचे काही राजकुमार आहे, हा राजकुमार बोधी याचं जे काही नाव ठेवण्यात आलेलं त्या ठिकाणी होतं. आणि ते नाव ठेवताना त्याच्यामध्ये काही जे श्रमण असतील किंवा काही ब्राह्मण असतील तर यांचं वास्तव्य तिथं झालं नव्हतं, म्हणजे त्या ठिकाणी आले नव्हते. राजकुमाराने सांकिक पुत्र नामक ब्राह्मणाला सांगितले, तथागताकडे जा, माझ्यातर्फे पत्रपितांना अभिवादन कर, त्यांचे कुशल वृत्त विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना माझ्या भोजनाचे आमंत्रण दे. मग त्यानंतर जे काही हा राजकुमार आहे तर हा राजकुमार एक सांकिक पुत्र काही ब्राह्मण होता. तर त्या ब्राह्मणाला काय म्हणाला की तू भगवान बुद्धाकडे जा, भगवान बुद्धाकडे जाऊन भगवान बुद्धाला नमस्कार कर, आणि नमस्कार केल्याच्या नंतर भगवान बुद्धाची जे काही कुशलता आहे ते कुशलता विचार, आणि त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा सर्व जे काही भिक्खू संघ असेल त्यांना आपल्या इथे भोजनासाठी आमंत्रित कर, असं तो त्या ब्राह्मणाला बोलतो. भगवान बुद्धाला आमंत्रण दिले गेले. मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शवली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदित केले गेले. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पदम नावाच्या प्रसादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रसादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळविण्यात त्या तरुण ब्राह्मणास सांगितले. आणि त्यानंतर या ब्राह्मणानं जसं भगवान बुद्धाला जाऊन निमंत्रण दिल्याच्या नंतर भगवान बुद्धांना सांगितलं की ठीक आहे, मी भोजनास येतोय. आणि असं म्हणल्याच्या नंतर हा ब्राह्मण लगेच त्या राजकुमाराकडे गेला आणि राजकुमाराला सांगितलं की उद्या भगवान बुद्ध आपल्याकडे येणारे आहेत. म्हणून या राजकुमारांना चांगले चांगले पक्वान जेवणासाठी बनवले. आणि जे काही आपल्या घराच्या पायऱ्या असतील त्या पायऱ्यावर घरामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र त्या ठिकाणी आथरले गेले, पांढरे कपडे त्या ठिकाणी आथरले, म्हणजे पूर्ण निष्कलंक आपला एरिया झाला पाहिजे या हिशोबाने त्या ठिकाणी पांढरे वस्त्र आथरले गेले. आणि आथरल्याच्या नंतर त्याने त्या ब्राह्मणाला सांगितलं की तू आता बुद्धाकडे जाय आणि बुद्धाला सांग की जेवण तयार आहे, तुम्ही जेवणासाठी भोजनासाठी यावं. तसे केल्यावर लवकर तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रादासापाशी आले. तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करत उभा होता. आणि त्यानंतर जसं हे भगवान बुद्धाला कळालं तसे भगवान बुद्ध एक आपलं भिक्षापत्र घेऊन आणि जे काही चिवर आहे ते चिवर परिधान करून हे त्यांच्या घराकडे निघाले.
आणि जसे त्यांच्या दारामध्ये आले तर तेव्हा त्या ठिकाणी दारामध्ये हा जो काही राजकुमार आहे, हा राजकुमार भगवान बुद्धाचं आणि त्यांच्या शिष्याचं स्वागत करण्यासाठी दारामध्ये उभा टाकलेला होता. तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना त्याच्या समोर गेला आणि अभिवादन करून त्याला परिवारासह प्रसादाकडे परतला. आणि त्यानंतर जसे भगवान बुद्ध दुरून येत असताना त्या राजकुमाराने बघितल्याच्या नंतर राजकुमार हा भगवंताकडे पळत गेला आणि भगवंताला वंदन केले. वंदन केल्याच्या नंतर भगवंताला आदरातिथ्य करून आपल्या घराकडे घेऊन आला. पायऱ्याच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. राजकुमार बोलला, तथागतांनी बिछाईतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे, म्हणजे ते मला चिरकाल हितावह होईल. पण तथागत ते निस्तब्धपणे उभे राहिले. आणि त्या ठिकाणी जे काही भगवान बुद्ध त्यांच्या दारापाशी आले, दारापाशी आल्याच्या नंतर जे काही स्वागताची तयारी केली होती, तर हे स्वागताची तयारी करून ते भगवान बुद्ध हे स्तब्ध राहिले आणि भगवान त्याच्या दाराच्या समोर उभे टाकल्याच्या नंतर आता या राजकुमाराला वाटलं की भगवान बुद्ध या ठिकाणी का उभे टाकले असतील, म्हणून तो भगवान बुद्धाला प्रश्न करतो की मी तुम्हाला अशी विनंती करतो की आपण घरामध्ये भोजनासाठी चलावं आणि तुम्ही जर माझ्या घरामध्ये आले, माझ्या हातचं भोजन केलं तर ते मला जीवनभर पुण्यमय ठरेल, म्हणून तुम्ही चला असे म्हणून तू विनंती करतो. पुन्हा एकदा राजकुमारी त्यांना विनंती केली आणि तरीही तथागत स्तब्धच उभे राहिले. तिसऱ्यांदा त्यांनी विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाने दृष्टीशी टेप टाकला. त्यानंतर जेव्हा पहिली वेळेस त्या राजकुमाराने विचारले तरीही भगवंत त्या ठिकाणी शांत उभे टाकले. म्हणून त्या राजकुमाराने दुसऱ्यांदा विचारलं तरीही राजकुमार शांत आहेत, म्हणून तिसऱ्यांदा सुद्धा विचारलं आणि तेव्हा मात्र भगवान बुद्ध तर शांतच आहे, परंतु जे काही आपले प्रिय आनंदा नावाचे जे काही सेवक होते, भिक्षुक होते, तर त्यांच्याकडे बघू लागले. अडचण काय होती हे आनंद समजला आणि त्याने पायऱ्यावरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवण्याचे सांगितले. आपल्या अनुयायाचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवतील असे शक्य नव्हते. म्हणजे या ठिकाणी जे काही पांढरे कपडे त्या राजकुमारांनी त्या ठिकाणी आथरलेले होते. मग या ठिकाणी भगवान बुद्धाचं जे काही विचार आहे, भगवान बुद्धाच्या मनात काय चाललं आहे हे न सांगता आनंदाला समजलं. आणि आनंदाला समजल्याच्या नंतर आनंदाला काय केलं, त्या राजकुमाराला सांगितलं की हे जे काही पांढरे कपडे तुम्ही आथरलेले आहेत, तर हे या कपड्यावर फक्त भगवंताच्या शिवाय दुसरे कोणाचेही पाऊल नाही पडले पाहिजे. त्यामुळं असं येता आथरायला पाहिजे नको होतं, असं ते त्या ठिकाणी विचार करतात. आणि राजकुमाराने ते वस्त्राच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रसादाच्या वरच्या मजल्यावर असण्याची सिद्धता करण्यास सांगितली. आणि त्यानंतर जेव्हा हा आनंद या राजकुमाराला असं सांगतो की हे जे काही कपडे आहेत, हे कपडे तुम्ही काढून ठेवावेत, त्यानंतर राजकुमाराने आपल्या जे काही सेवक होते, नौकर होते, त्या नौकराला सांगितलं की हे सगळे कपडे गुंडाळून ठेवा. आणि असे सांगून जे काही वरचा मजला होता त्या वरच्या मजल्यावर भोजनासाठी व्यवस्था त्या ठिकाणी केली. तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर स्थानापन्न झाले. त्यानंतर जे काही शिड्या होत्या त्या शिड्या चढून भगवान बुद्ध हे वरी भोजनासाठी गेले आणि ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचं आसन बनवलेलं होतं त्या आसनावर भगवान बुद्ध जाऊन बसले. राजकुमाराने स्वतः तथागत आणि भिक्खू संघासह येथेच भोजन वाढले. त्यानंतर त्या ठिकाणी जे काही तथागत भोजनासाठी बसले होते आणि जे काही भिक्खू संघ भोजनासाठी बसला होता, तर राजकुमाराने त्यांना खूप सारं असं जेवण वाढलं. तथागताचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी हा एका बाजूस आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला, भगवान, मला वाटते की सुगत साधनाने नव्हे तर अप्रिय साधनानेच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे. आणि त्या ठिकाणी जो काही भगवान बुद्धाचं जेवण झालं होतं, भगवान बुद्धाचं जेवण झालं, भिक्षापात्र धुतलं, त्यानंतर भगवंताच्या समोर हा राजकुमार जो आहे, हा राजकुमार त्या ठिकाणी बसला आणि राजकुमार बसल्यावर त्या ठिकाणी भगवंताला काय म्हणते की भगवान, मला असं वाटते आहे की जे काही सुखद साधने आहेत, म्हणजे जे काही आपल्याला सुख देणारे काही जे साधने आहेत, काही वस्तू आहेत, तर त्या साधनाने आपल्याला सुख होत नाही, तर जे काही अप्रिय म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळं आपण काही आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त केलं पाहिजे, असं तो त्या ठिकाणी म्हणतो. आणि त्यावेळेस तथागत म्हणतात, राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा मला एक संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते. त्यावेळी मी अगदी तरुण होतो. आणि त्या ठिकाणी भगवान बुद्ध काय म्हणतात की बऱ्याच वर्षाच्या पूर्व जेव्हा
मला बुद्धी प्राप्त झाली नव्हती, जे काही बौद्धिक प्राप्ती झाली नव्हती, आणि तुझ्यासारखा मी एक तरुण होतो त्यावेळेस मला सुद्धा असंच वाटत गेलं, परंतु हे खरं नाही आहे. माझे केस काळोभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात माता पितेच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस दाढी कापून पित्त वस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला. सत्यमेश्वर करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता. आणि अशाप्रमाणे जेव्हा मी तुझ्या वयामध्ये होतो तेव्हा सुद्धा मी माझी जी प्रिय असलेले काही काळेभोर केस असतील किंवा जे काही भरदार केस असतील अशा प्रकारच्या केसाचा मी त्याग केला. त्यानंतर तारुण्यामध्ये म्हणजे जवान असताना मी माझ्या आई वडिलांचं जे काही म्हणणं होतं तर ते सर्व आई म्हणणं आहे ते झुंगारून मी गृहत्याग केला, संसार त्याग केला, आणि जे काही या जीवनाची सत्यता आहे किंवा जे काही शांतीचा मार्ग आहे तर ते शोधण्यासाठी मी संन्यास पत्करला आणि घराच्या बाहेर पडलो. पण आता माझे मन निराळे झालेले आहे. जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजते. भगवान बुद्ध म्हणतात की तेव्हा मी वेगळा होतो तेव्हा मला नासमज होती, मला समज नव्हती, परंतु आता मला बुद्धी प्राप्त झालेली आहे, त्यामुळं काय चांगलं आणि काय चांगलं नाही हे आता मला समजते. आणि याच्यामुळं जे काही धम्म आहे हा धम्म मला समजलेला आहे. तेव्हा राजकुमार बोलला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत या धम्माचे स्पष्टीकरण, हा समजण्यास किती सुलभ. आणि त्यानंतर हा राजकुमार काय म्हणते की तुम्ही जे काही सांगलेला धम्म आहे तर हे धम्म किती अद्भुत आहे आणि तुमचं जे स्पष्टीकरण करून सांगणं हे किती सुलभ आहे, असं तो त्या ठिकाणी भगवान बुद्धाला म्हणतो. जेव्हा तरुण ब्राह्मण सांख्यिक पुत्र राजकुमाराला म्हणाला, राजकुमार आपण हे मान्य केलेत खरे, पण आपण बुद्ध धम्म आणि संघ याचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शवली नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही ब्राह्मण होते सांख्यिपुत नावाचे, तर ते सांख्यिपुत या राजकुमाराला काय म्हणते की जे काही भगवान बुद्धानं धम्म तुम्हाला समजून सांगितलेला आहे आणि जे काही भगवान बुद्ध असतील त्याचा धम्म असतील किंवा त्यांचा संघ असेल, हे संघ तुम्हाला आवडलेला आहे, पण त्या संघामध्ये जे काही जाण्याची किंवा त्यांचं जे काही आश्रय ग्रहण करण्याची काही तयारी तुम्ही मात्र दाखवलेली नाही. म्हणजे तुम्हाला जे काही बुद्ध असतील ते आवडला, धम्म आवडला, संघ आवडला, परंतु त्याचा आश्रय घेण्याचं मात्र तुम्ही स्वीकारलेलं नाही. असे म्हणू नकोस मित्रा, असे म्हणू नकोस. राजकुमार बोलला, कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कौसंबीच्या घोषित आरामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूस बसली. ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या, जो काही गर्भ माझ्या उदरात हा क्षणी आहे, जो अजात गर्भ बुद्ध धम्म आणि संघ याचा आश्रय स्वीकारित आहे, भगवान बुद्धांनी अनुग्रह करून या गर्भाला या वजीव आपणाला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे. म्हणजे या ठिकाणी हा जो राजकुमार होता तर हा राजकुमार पोटामध्ये असताना, म्हणजे या ठिकाणी तू काय म्हणतोय त्या आपल्या मित्राला म्हणजे त्या ब्राह्मणाला काय म्हणतोय की ब्राह्मणा तू असा म्हणू नकोस, तू असा बिलकुल म्हणू नये, कारण मी जेव्हा माझ्या आईच्या पोटामध्ये होतो त्याच वेळेस माझी आई या भगवान बुद्धाकडे गेली होती आणि भगवान बुद्धाचा धम्म ऐकला होता, आणि भगवान बुद्धाचा धम्म ऐकल्याच्या नंतर माझ्या आईनंच या भगवान बुद्धाला वचन दिलेलं होतं की माझ्या उदरामध्ये माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे, मुलगा असो या मुलगी असो, ते झाल्याच्या नंतर त्या बाळाला तुम्ही जन्मभर उपासक म्हणून करून घ्यावं आणि याचं वचन मला द्या किंवा आपल्या जीवनामध्ये आपला उपासक म्हणून या बाळाला तुम्ही करून घेतलं पाहिजे, असं ती बोलली होती. म्हणजे याचा अर्थ तेव्हापासूनच मी भगवान बुद्धाचा उपासक आहे असं तो राजकुमार त्या ठिकाणी म्हणतो. आणखी एकदा भगवान बुद्ध या भग देशाच्या सुसुमार पर्वतातील बेसकलावनात राहत होते. माझ्या दाईने मला त्यावेळी तथागताकडे नेले आणि त्यांच्यासोबत उभी राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ याचा आश्रय स्वीकारित आहे. त्यानंतर सुद्धा जेव्हा या बाळाचा जन्म झाला, बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर त्याला जी सांभाळणारी बाई होती त्याला दाई म्हणत गेली, दाई सांभाळणारी एक बाई, तर ती सांभाळणारी बाई सुद्धा एक वेळेस भगवंताकडे गेली होती, म्हणजे मला घेऊन गेली होती, मला घेऊन भगवंताकडे गेली होती आणि भगवंताला म्हणाली होती की हे जे काही बाळ आहे या बाळ तुमचा उपासक आहे आणि याला तुमचा उपासक म्हणून समाविष्ट करून घ्या, असं ती त्या ठिकाणी म्हणाली होती. आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारत आहे आणि तथागतांना विनंती करत आहे की मला यावजी उपासक म्हणून याने स्वीकृत करून घ्यावे. आणि त्याचप्रमाणे
माझ्या आईने एकदा विनंती केली की उपासक म्हणून स्वीकृत करून द्यावे. त्याच्यानंतर माझ्या दाईने मला सांभाळणाऱ्या महिलेने सुद्धा अशी विनंती केली होती. आणि आता तिसऱ्यांदा मी विनंती करत आहो की जोपर्यंत मी या जीवनामध्ये आहे किंवा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला तुमचा उपासक म्हणून स्वीकृत करून घ्यावे, असं त्या ठिकाणी भगवान बुद्धाला विनंती करतात. आणि अशाच प्रकारे केनियाचं सुद्धा या ठिकाणी स्वागत भगवान बुद्धातर्फे कसं होते हे सुद्धा सांगितलेलं आहे. आपण येथे शेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. इथं आपण नावाचा जे काही एरिया होता या एरियामध्ये एक सेल नावाचा ब्राह्मण राहत होता. सेल तो 3 वेदात पारंगत होता, तसेच व्याख्यासहित, कर्मकांडाचा पंडित, शब्दशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र तज्ञ व 5वी विद्या, तो इतिहासात त्यात निष्पात होता. तो व्याकरण जाणत असे, कूट तर्कशास्त्र तसेच महापुरुषांची लक्षणे ओळखत त्यातही तज्ञ होता. त्यांच्यापाशी 300 तरुण ब्राह्मण होते आणि त्यांचा तो वेद मंत्र शिकवत असे. आता यानंतर एक आपण नावाच्या गावामध्ये म्हणजे एका एरियामध्ये एक सेल नावाचा जे काही ब्राह्मण होता. तर हा ब्राह्मण प्रत्येक विषयामध्ये खूप पारंगत होता, म्हणजे पूर्ण विषयाचा अभ्यास त्याला होता. आणि पूर्ण विषयाचा अभ्यास असल्या कारणाने जे काही त्यांच्याकडे शिकण्यासाठी म्हणून 300 अलग अलग प्रकारचे ब्राह्मण त्यांच्याकडे राहायला होते. आणि त्यावेळेस केनिया नावाचा अग्निपूजक ब्राह्मण हा सेलचा अनुयायी होता. आणि त्यावेळेस या 300 अनुयायामध्ये हा केनिया नावाचा सुद्धा एक ब्राह्मण होता जो या सेल नावाच्या ब्राह्मणाकडे अभ्यासाला होता. आपल्या 300 शिष्यासह सेल त्यांच्याकडे गेला. त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यक्त होते व स्वतः केनिय मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता. आणि अशाप्रमाणे हे जे काही 300 यांचे शिष्य होते ते यांचे जे काही सर्वच्या सर्व 300 शिष्य हे सेल घेऊन त्यांच्याकडे गेला. आणि त्यावेळे तिथे एक अग्निपूजन म्हणजे जे काही आग बनवायची, अग्नितांडव असेल काही ना काहीतरी अशा प्रकारची काहीतरी वेगळा एक पूजेचा उपक्रम त्या ठिकाणी चालू होता. आणि त्यावेळेस केनिय हे मेजवानीची केनियासाठी जे काही एक वेगळी चांगली एक अशी मेजवानीची व्यवस्था केली होती, राहण्याची व्यवस्था केली होती. हे पाहतात ब्राह्मण केनियाला म्हणाला हे सर्व काय चालले आहे, ही विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता, मग धनरेषा बिंबिसार सपरिवार उदयित भोजनास येणार आहेत काय. आणि त्यानंतर त्या ठिकाणी तो ब्राह्मण आहे हा केनियाला काय म्हणतोय की म्हणजे ज्याप्रमाणे समजा आता इथं काहीतरी आगीचा एखादा पूजा चालू आहे समजा आणि त्याला जेवणासाठी बोलवलं होतं, मग हा ब्राह्मण त्या ठिकाणी केनियाला म्हणतो की हे इथं काय चाललेलं आहे, तुम्ही आम्हाला भोजनासाठी बोलवलेलं आहे का, ही पूजा अर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे, असं तो त्या ठिकाणी म्हणतो. तेव्हा सेल ही विवाह भोजनाची तयारी नाही किंवा राजाच्या मेजवानीची तयारी नाही, पण मी एक मोठा यज्ञ आयोजित केलेला आहे. कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत 1250 भिक्खूसह आपण इथे आलेले आहेत. आणि त्यानंतर हा जो काही ब्राह्मण आहे, सेल आहे, तर तो त्या ठिकाणी काय म्हणतो की विवाह भोजनाची तयारी आहे, परंतु या ठिकाणी एक पूजेचा कार्यक्रम चाललेला आहे. आणि पूजेचा जे कार्यक्रम आहे तर त्याचं कारण त्या ठिकाणी असं सांगतात की एक श्रमण गौतम या ठिकाणी राहायला आलेले आहेत, भिक्षाटनाला आलेले आहेत. आणि त्यांच्या 1250 भिक्खूसह म्हणजे 1250 भिक्खू, हे 1250 भिक्खूसह ते येथे येणार आहेत असं तो त्यांना सांगतो. श्रमण गौतमाच्या बाबतीत अशीच कीर्ती प्रस्तुत आहे की ते सम्यक संबुद्ध आहे. त्यानंतर तो असा म्हणतो की जे काही श्रमण गौतम आहेत तर ते श्रमण गौतम बद्दल असं जगभर वार्ता पसरलेली आहे की ते एक सम्यक आहेत, सम्यक संबुद्ध आहेत अशा प्रमाणात सांगले जाते. आणि त्यांना भिक्खू संघासह मी उदयित भोजनास निमंत्रित केलेली आहे. ही जी मेजवानीची सिद्धता दिसते आहे ती त्यांच्यासाठी आहे. आणि त्या ठिकाणी जे काही हे असं म्हणतो की एवढा मोठा जे कार्यक्रम चाललेला आहे आगीचा म्हणजे तिच्यावर भोजन करण्याची तयारी चालू, जेवण तयार करण्याची तयारी आहे. तर एवढं मोठं जी तयारी चालू आहे तर याचं कारण म्हणजे इथे जे भिक्खू संघ आलेला आहे आणि जे भगवान बुद्ध आलेले आहेत तर त्या भगवान बुद्धासाठी आणि त्यांच्या 1250 भिक्खू संघासाठी आपण भोजन दान देणार आहोत आणि ते भोजनासाठी या ठिकाणी येणार आहे. त्यांना भिक्खू संघासह मी उदयित भोजनास निमंत्रित केली आहे आणि ही जी मेजवानीची सिद्धता आहे ते त्यांच्यासाठी आहे. सेल म्हणाला केनिय तू त्यांना सम्यक संबुद्ध असे संबोधलेस काय. होय केनिय बोलला. केनिय तू खरोखरच असे म्हणाला. होय मी तसे म्हणालो. आणि त्यानंतर
ते जो काही केनिया आहे तर त्या ठिकाणी सेल आहे, ते सेल केनियाला काय म्हणते की केनिया तू हे जे श्रमण गौतम आहेत तर यांना खरोखर तू सम्यक संबुद्ध असे म्हणून मानतोस काय? आणि त्यानंतर केनिया बोलला की होय मी तसंच मानतोय त्यांना. त्यानंतर राजा प्रसेनजित यांच्याबद्दलची जी काही स्तुती आहे तर ती स्तुती सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत अनाथ पिंडकाच्या जेतवनारात राहत होते. म्हणजे भगवान बुद्ध एक वेळेस जे काही श्रावस्तीमध्ये असलेले अनाथ पिंडक या ठिकाणी जेतवारा आराम होतं त्या ठिकाणी राहत होते. त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजित एका लुटूपुटूच्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता आणि उद्यानाजवळ पोहोचल्यावर तो तिथे वळला. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन त्यानंतर पुढे तो पायाने उद्यानात चालत गेला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे काही एक कौशल आणि नरेश अशा प्रकारचे जे काही राज्य होतं अशा दोघांमध्ये लढाई झाली. आणि लढाई झाल्याच्या नंतर याने त्या ठिकाणी विजय मिळवला. आणि विजय मिळवल्याच्या नंतर हा जो काही कौशल आहे हा कौशल काय झालं, रथामधून या भगवान बुद्ध ज्या ठिकाणी राहायला होते त्या दिशेनं जाऊ लागला. आणि जिथपर्यंत रथ जाते तिथपर्यंत रथातून गेला आणि त्यानंतर रथातून खाली उतरून पायाने तो तिकडे चालू लागला. त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करत होते. कौशल नरेश प्रसेनजित त्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला, भंते या समयी अनंत सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहे, मी त्याचे दर्शन घेऊ इच्छितो. आणि त्यानंतर हा जो काही कौशल आहे नरेश आहे हे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही भिक्खू आहेत हे शतपावली करत म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर जे बाहेर फिरत असताना त्यांना दिसले. आणि त्यांना दिसल्याच्या नंतर त्या नरेशनं कौशलनं त्या ठिकाणी त्या भिक्खूला काय विचारलं की आता यावेळी भगवंत जे आहेत ते काय करत आहेत आणि मला त्यांना भेटायचं आहे असं तो त्या ठिकाणी विचारतो. महाराज त्यांचा निवास पलीकडे आहे, दरवाजा बंद आहे, आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा आणि वरांड्यात प्रवेश करा, हाकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा, तथागत दरवाजा उघडतील. म्हणजे त्या ठिकाणी जे भिक्खू होते ते भिक्खू या राजाला काय सांगतात की राजा महाराज आपण भगवान बुद्धाचे जे काही निवास आहे राहण्याची जी जागा आहे ते पलीकडच्या साईडला आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या पलीकडच्या साईडला जावं आणि पलीकडच्या साईडला जाऊन त्या निवासाच्या बाहेर उभं टाकून तुम्ही खाकरल्यासारखं करावं किंवा काही ना काहीतरी इशारा द्यावा. भगवान बुद्ध हे नक्कीच उठून बाहेर येतील, ते कधीही जागृत असतात असं तो भिक्खू त्या ठिकाणी म्हणते. त्याने सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या निवासात गेला, खाकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली आणि तथागताने दार उघडले. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या भिक्खूने सांगितलं याप्रमाणेच हे राजा ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या निवासाच्या बाहेर गेले, खाकरल्यासारखं केलं आणि दरवाजा वाजवला आणि दरवाजा वाजवल्या भगवान बुद्धानं लगेच दरवाजा उघडला. मग प्रसेनजितने निवासात प्रवेश केला आणि तथागताने त्याने शिष्टाचार वंदन केले, त्यांच्या पदमकलाचे चुंबन घेतले आणि हाताने ते स्पर्शिले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली, भगवान मी कौशल नरेश प्रसेनजित आलो आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी हा जो राजा आहे हा राजा त्यांच्या निवासामध्ये गेला आणि भगवंताला नमस्कार केला, वंदन केलं आणि वंदन केल्याच्या नंतर त्यांचे जे पाय होते त्यांच्या पायाचं चुंबन घेतलं आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्या ठिकाणी सांगितलं की राजा प्रसेनजित मी आपल्याकडे आलेला आहो. आणि मग भगवान बुद्धाने विचारले, पण महाराज या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने या देहात भावपूर्ण वंदन करीत आहात. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की हे जे शरीर आहे माझं शरीर, तर हे जे शरीर आहे तर या शरीरामध्ये असं काय आहे की तू एवढा विनम्रपणे वंदन करतोस, विनम्रपणे माझ्या पायाचं चुंबन घेतोस आणि माझ्या पायाला स्पर्श करतोस, असं काय आहे या शरीरामध्ये असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ शरीरामध्ये काहीही नसतो, म्हणजे भगवान बुद्धाचा धम्मस्तू आहे. भगवान बुद्ध खुद सांगतात की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका आणि शरीर जे आहे तर हे शरीर शाश्वत आहे, निरक्षर आहे आणि हे नष्ट पावणारे आहे, त्यामुळे शरीरात काहीच नसते. तर जे काही असते तर त्या शरीरामध्ये असलेला जो काही धम्म असेल तर त्या धम्मामध्ये असते. म्हणून मी जे काही धम्म सांगतो किंवा मी जे काही संघ तयार केलेला आहे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं पाहिजे. माझ्या शरीराचं चुंबन घेऊन किंवा माझ्या शरीराचं वंदन घेऊन किंवा माझ्या शरीराला हात स्पर्श करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या जर जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल
तर तुम्ही मला स्पर्श न करता मी जो काही धम्म दिलेला आहे त्या धम्माला शरण जा, मी जो काही संघ दिलेला आहे त्या संघाला तुम्ही शरण जा आणि तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी जो काही धम्म आहे हे या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. आणि अशाप्रमाणे आज या ठिकाणी जो काही भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकाचा जे काही 6वा खंड आहे, हा 6वा खंड आज संपलेला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत.